काय स्ट्रायकर एंडवर अमर डोकरी आणि गणेश मलके. पहिलो चेंडू स्लाइस केलो थर्डमॅनच्या दिशेन. बॅकअप होतो गली रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेन. प्रोटेक्शन बघा खूपच दर्जेदार क्षेत्ररक्षणाची रचना. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉइंट. पहिलो चेंडू समाप्त. धावसंख्येची अजून सुरुवात होणार बाकी. अमर डोकरी अमरला माहिती असा 8 षटकांचो सामनो. सलामीचे काही चेंडू जर चांगले खेळान काढले तर आपल्याकडे संधी असतली. या दरम्यान कव्हर क्षेत्रात थोडीशी झालेली चूक. 1 रन्स मिळालो आणि एका रन्सानिशी अमरच्या खात्यात जमा झालो पहिलो रन. मालवणी भाषेत जका बोनी म्हटली जाता. जगातल्या सगळ्याच भाषेत व्यापाऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर पहिला गिरायक गल्ल्यात जी रक्कम देता त्याका भवानी किंवा बोनी म्हटली जाता. तो बोनियेचो पहिलो रन अमरच्या खाती. तो बोनियेचो पहिलो रन शरद काशीद स्पोर्ट्स संघाच्या खात्यात. 2 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या पहिल्या 1 रन्सावर आणि गणेश मलके स्ट्रायकर एंडवर. स्विच केलेलो फटको फाईन लेगच्या दिशेने चेंडूचो प्रवास. रोलिंग केपीएल बाउंड्री आणि गणेश मलके यांच्या खात्याची घाऊक स्वरूपात सुरुवात. चौकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला बादल सर. सुंदर फटका जो आत्मविश्वास वाढवून जाईल फलंदाजी करणाऱ्या गणेशचा. आणि पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला चौकार निघतो त्यावेळेला तो फलंदाज त्या सामन्यामध्ये बहरामध्ये येतो आणि हे संकेत आहेत आणि याच्यावरून अंदाज वर्तवला जातो. मात्र तसं घडणार आहे का की त्याच्या काहीतरी विपरीत घडणार आहे हे देखील पाहायचं या मॅचमध्ये. 3 चेंडू 5 धावा. एक आक्रमक सुरुवात. पॉवर प्लेच्या रचनेचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न. यावेळी फुलटॉस आडव्या बॅटचा फटको मिड विकेटच्या दिशेने फिल्डर असा थेट फिल्डरच्या हातात गेलेलो फटको पण 2 धावा अगदी सहज झालेले पूर्ण. डीप स्क्वेअर लेगवर 1 डीप मिड विकेटवर 1. खास करून गणेश मलकेच्या आडव्या बॅटच्या फटक्यांसाठी पॉवर प्लेच्या षटकातली ही रचना. या 2 धावेनेची धावसंख्या 7 रन्सावर. पहिल्या ओव्हरीतल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. कोल्हापूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं वेगवेगळे भाषा. जसा आपण प्रेम मराठीवर करतो तसाच प्रेम आपण कोल्हापुरी भाषेवर सुद्धा करतो आणि तसाच प्रेम आपण मालवणी भाषेवर सुद्धा करतो. या बोली भाषेचा गोडवो तुमका चाखवच्या इराद्यान ही मालवणी भाषा कोल्हापूर प्रीमियर लीग सारख्या एका मातब्बर स्पर्धेत येणाऱ्या कालावधीत IPL मध्ये सुद्धा मराठी भाषेबरोबरच बोली भाषेंका सुद्धा संधी मिळाची आणि या IPL मध्ये कोल्हापुरी भाषेतली कॉमेंट्री सुद्धा तुमका ऐकाक मिळाची ही तुमची आमची सगळ्यांची इच्छा. दुसरो निर्धाव चेंडू या ओव्हरीतलो. 5 चेंडूंचो खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरीची समाप्ती करणारो चेंडू फटको फसलो. फिल्डर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन जेलच्या खाली आणि शेवटच्या चेंडूवर झालेला विकेटचा पतन. यशस्वी षटकाची सांगता आणि पहिल्याच ओव्हरीत तुषार माळीकडसून जी अपेक्षा होती पहिल्या ओव्हरीत 1 विकेटचा झाड त्यांनी उगवून दाखवचा. त्या विकेटचा झाड त्यांनी माळी या नावाक साजेशी केलेली कामगिरी करून उगवून दाखवला. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त आणि पहिली बॅटिंग करताना शरद काशीद स्पोर्ट्स संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. बदल सर चेंडू जर आपण पाहिला तर फ्लाईट दिली होती गोलंदाज तुषार माळीने आणि फ्लाईट दिल्यानंतर थोडासा लेट चेंडू बॅटवरती आला आणि बॅट अगोदर फिरली गेली आणि त्यामुळे बॅटची वरची कडा घेऊन चेंडू पॉईंटच्या क्षेत्रात त्या दरम्यान गेला आणि एक चांगला झेल टिपला गेला. थोडीशी घाई पाहायला मिळाली कारण एक चौकार आला होता आणि बाद झालेला फलंदाज जो गणेश आहे तो 40+ खेळाडू आहे. म्हणजे प्रत्येक संघात एक तरी 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या 40+ अनुभवी खेळाडूला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. एक अप्रतिम चौकार त्याने ठोकला मात्र त्यानंतर तो बाद झाला. व्यक्तिगत 6 धावांचं योगदान देऊन पहिला धक्का मिळाला शरद काशीद स्पोर्ट क्रिकेट संघाला ज्याने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस 1-7 असा धावफलक आहे शरद काशीद स्पोर्ट क्रिकेट संघाचा. अमोल सर 40 वर्षावरील खेळाडू आणि या स्पर्धेत काल झालेली कमाल. संजय होगाडे सरांनी अतिशय जबरदस्त 50 अर्धशतक केला पार. 50+ ह्या फक्त नाव त्यांच्या सिलेक्शनमुळे सगळ्यांका कळला. ह्यो आकडो त्यांच्या वयाचो किती आ. अजूनही युवा खेळाडूंका लाजवणारी कामगिरी. 10-15 वर्षापूर्वी मालवण बोर्डिंग मैदानावर केलेली कामगिरी अजूनही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या स्मरणात अगदी काळजात कोरून ठेवलेली. असेच काही वरिष्ठ खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांची आठवण सुद्धा नक्की येतली.
दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात. ओमकार खामकर बॉलिंग मार्कवर आणि सिमॉन नवीन फलंदाज. लेग स्टंपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. चेंडू निर्धाव समाप्त. धावसंख्या स्थिरावली 7 रन्सावर. आम्ही कोकणातले 2 कॉमेंटेटर या स्पर्धेसाठी, कारण कोकणची भूमी आजही कोल्हापूरच्या खेळाडूंची आठवण काढत काढतच क्रिकेट खेळता. सिंधुदुर्गच्या खाईच्या मोठमोठ्या स्पर्धेत अंतिम सामनो जेव्हा व्हायचो तेव्हा अंतिम सामन्यातले काही संघ कॉमन असायचे. रणझुंजार वैभववाडी, यंग बॉईज कुडाळ, VMC मालवण, प्ले बॉईज मालवण आणि डॅझलिन म्हापसा. आणि त्या रणझुंजार वैभववाडी संघातून खेळायचे कोल्हापूरचे यशवंत, कीर्तिवंत आणि गुणवंत खेळाडू. त्याच कोल्हापूरच्या या भूमीवर लगलेली ही कोल्हापूर प्रीमियर लीग. आडव्या बॅटचा फटको, लॉंग ऑफच्या दिशेने प्रोटेक्शन नव्हता. बघता बघता चेंडूचा प्रवास. कोल्हापूर प्रीमियर लीग KPL चौकार आणि चौकारांनिशी धावफलक. डबल फिगर्समध्ये सिंगल नेल्सन, एक बाद 11 रन्सार. सुंदर फटका पाहायला मिळाला फलंदाज अमर डोकरेच्या बॅटमधून. पहिल्या मॅचमध्ये 0 धावांवरती हा बाद झाला पहिल्या चेंडूवरती. मात्र या सामन्यामध्ये त्याने जबाबदारी स्वीकारली आहे, कारण दोन्ही संघाला हा सामना जिंकायचा आहे आणि समोर खेळलाय, चौकार आलाय अमर डोकरेच्या बॅटमधून. ओमकार खामकर पहिलो चेंडू निर्धाव, दुसऱ्यावर चौकार. तिसऱ्या चेंडूवर इनसाइड आउट. अजून एक फटको मिड ऑफला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने. प्रयत्न अतिशय दर्जेदार. संग्राम कांबळे आपल्या संघासाठी 100% योगदान. छोटा पटाका बडा धमाका. या युवा खेळाडूसाठी एकदा टाळ्यांचा गजर करूया. आपल्या संघासाठी वाचवलेले 2 रन. अतिशय लाजवाब कामगिरी. जे युवा खेळाडू ही स्पर्धा बघतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. आपणा काय करूचा असा आणि आपणा काय बनाचा असा. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्पर्धेत मग ता मालवण बोर्डिंग मैदान असो, कुडाळचा प्रिन्स समादेवीचा मैदान असो, वेंगुर्ला कॅम्प मैदान असो, प्रत्येक मैदानावर काही खेळाडूंची, कोल्हापुरी खेळाडूंची आठवण अगदी आवर्जून काढली जाता. आणि त्यातली काही नावा या स्पर्धेच्या निमित्तानं परत एकदा तुमच्या समोर. सारंग कांबळे ज्याचं नाव, ज्यांनी यापूर्वीचं चेंडू अडवलेलो. परत एकदा चेंडू सारंगच्या दिशेने. एकेरी धाव 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालो फलंदाज गणेश मलके. एका चौकारानिशी वैयक्तिक 6 धावा 4 चेंडू मधली ही कामगिरी. ओमकार खामकर पहिल्या चेंडूवर निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्यावर डबल, चौथ्यावर सिंगल. 4 बॉलमध्ये 7 धावांचा खर्च. धाव फलक 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय दर्जेदार चेंडू. टप्पो पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळणारो. विकेट किपिंग सुद्धा खूपच सुंदर. क्लोज विकेट किपिंग. चेंडू अजून एक निर्धाव. पोलांडो आणि कुवांडो हे मालवणी भाषेतले शब्द ज्याचा अर्थ अजून सांगणं बाकी असा. 14 धावा या दुसऱ्या ओव्हरीची सांगता करणारो, समाप्ती करणारो हे शेवटचा चेंडू. रिव्हर स्वीप. सिमॉनच्या बॅटमधून टांगा पलटी, घोडे फरार, डायरेक्ट चंद्रार. KPL षटकार. पावडेचा पाणी, पास्टाक घेऊन जाणारो ह्यो फटको. आता पावळी म्हणजे काय आणि पाशीट म्हणजे काय? घराचे हे 2 भाग असत. छपरावरचा पाणी जेव्हा घराच्या समोर जमिनीवर पडता त्या भागाक मालवणी भाषेत पावळी म्हटली जाता. आणि घराचा छप्पर, घराचो स्लॅब ज्या ठिकाणी असता त्याका पाशीट म्हटला जाता. आणि ह्यो चेंडू जमिनीवरसून थेट घराच्या छपराच्या दिशेन, पावळेकडसून पाशिटाच्या दिशेन. तोच ह्यो षटकार. डायरेक्ट चंद्रार. दुसऱ्या ओव्हरीची सांगता. धाव फलक 20 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावर आजही नवीन खेळाडू, जुने खेळाडू ज्या खेळाडूंची आठवण काढतात त्यामधली काही प्रमुख नावा अविनाश रायकर आणि किरण खतकर. या जोडीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी, जवळपास सगळी मोठी मैदानं गाजवली. बाजारपेठ मित्रमंडळाच्या स्पर्धेसाठी कणकवलीचा मैदान, क्रेझी बॉईज संदीप मेसरी मित्रमंडळाच्या स्पर्धेसाठी कलमठ मैदान, प्रिन्स समादेवी चषकासाठी कुडाळ मैदान, वेंगुर्ला कॅम्प मैदान, मालवण बोर्डिंग मैदान, अशा प्रत्येक मैदानावर अविनाश रायकर आणि किरण खतकर या जोडीन केलेली कमाल, या जोडीन केलेली करामत आजही ज्याची चर्चा होता. आणि आजही युवा खेळाडूंका जुन्या जाणत्या खेळाडूंकडसून या खेळाडूंचा उदाहरण दिला जाता. आपल्या संघासाठी 100% योगदान देणं म्हणजे काय असतं ह्या अविनाश रायकर आणि किरण खतकर यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या खेळाडूंका पुरेपैकी माहिती असा. आणि ह्या सगळा करताना जर संघातल्या एखाद्या खेळाडूकडसून चूक झाली, चुकान जर
एखादो जेल सुटलो तर त्यानंतर काय काय व्हायचा तर अविनाश सर आणि किरण सर ह्या दोघांकडून आपण उद्या वेळ मिळालो तर ऐकूया. 2 षटकांची सांगता, 20 धावा. पहिल्या षटकाची सरासरी 7 होती पण दुसऱ्या षटकात तब्बल 13 धावा. यॉर्कर लाईनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेन, फिल्डर तैनात, थोडंसं फंबल, एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. 2 रन्सांची धावसंख्या 22, 22. मालवणी भाषेत आकडे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात. दुर्येचो डबल गेम जे का म्हटलं जाता ते 22 रन, 22. निखिल पाटील, पाटील नावाची चलती असा मान्यवर कक्षात सुद्धा पाटील नावांची चलती आणि मैदानावर सुद्धा पाटील आडनावाची चलती. पाटलांचा बैल जोडा ज्याने घाटात केलाय राडा. आज ह्यो पाटील बॉलिंग मार्कवर, निखिल पाटील राडो करतलो काय बॉलिंग मार्कवर. धाव फलक 22. पहिल्या षटकात एक सफलता गणेश मलकेच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर, पण त्यानंतर दर्जेदार भागीदारी या 2 बॅटरमध्ये. ह्यो फुलटॉस मिड ऑफ कव्हरला क्लिअर करून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन. KPL चौकार अमर डोकरीच्या बॅटमधून आणि या चौकारांची धाव फलक 26 रन्सावर. अविनाश रायकर, किरण खतकर, संजय होगाडे या जुन्या जाणत्या खेळाडूंच्या पाठोपाठ सिंधुदुर्गची भूमी गाजवण्याची जबाबदारी घेतली काही युवा खेळाडूंनी. मनोज सकपाळ, विकी पुजारे, संदीप मकवाना, संतोष कासवतकर, मुकेश अशा खेळाडूंनी गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सगळी मैदानं आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर गाजवली. आणि या सगळ्यांचं शिरोमणी, मुकुटमणी जे का म्हटलं जाता ता नाव म्हणजे नितीन माटुंगे. या नावाबद्दल किती बोलायचा. कोल्हापूर वासियांका अभिमान वाटणारा ह्या नाव, कारण भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा NPL दुबईमध्ये गाजवलेले 2 खेळाडू, यामध्ये मनोज सकपाळ आणि नितीन माटुंगे, ज्यांचं सगळ्या कोल्हापूर वासियांका नसात तर अख्ख्या महाराष्ट्र वासियांका अभिमान. 27, 27. गती परिवर्तनाचो चेंडू, सिमॉनच्या बॅटमधून ड्राईव्हचा फटको, एक धाव पूर्ण, धावचीची संधी, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन फलंदाज, धाव बाद, रन आउट. जर तुमका दुसरो रन्स घेऊचो होतो तर पहिलोच तुमका दबाव ठेवणं गरजेचा होता. दुसरो रन्स अस्तित्वात सुद्धा होतो पण बॅटरने नकार दिलो ह्या दुसऱ्या रनसाठी. आणि सिमॉन ज्याने षटकार मारून आपल्या संघासाठी आशा दाखवलेले तो सिमॉन दुर्दैवीरित्या धाबा 2 तंबूच्या दिशेन सांघिक 28 धावसंख्येवर. बदल सर कॉलिंग नाही आहे आणि दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ पाहायला मिळाला नाही. खरं तर सिमॉनने आल्या आले एक षटकार ठोकला, त्यामुळे अशा पद्धतीने बाद होणं त्याला बिलकुल पसंत नसणार आहे. कारण त्याच्या बॅटमधून धावा निघत होत्या आणि एक षटकार ठोकल्यानंतर तो धावबाद म्हणजे दुर्भाग्य पद्धतीने तो बाद झाला आहे. आता मात्र जबाबदारी अमर डोकरीला या मॅचमध्ये घ्यावी लागेल. कारण कॉलिंग नाही, हाना करत अखेरच्या क्षणी अमर डोकरीचा धाव न घेण्याचा निर्णय झाला आणि तोपर्यंत पॉपिंग क्रीजच्या बराचसा दूर आला होता फलंदाज सिमॉन आणि तो धावबाद झाला आहे. मात्र बादल सर, किरण खतकर, अविनाश रायकर यांच्या नावांबरोबर अजून 2 नावं आपल्याला ॲड करावी लागतील. ती विसरून अजिबात चालणार नाही आहेत. एक प्रवीण देसाई, लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज, आणि दादू कांबळे, फिरकीचा जादूगर. ही 2 महत्त्वाची नावं कोल्हापूर टेनिस क्रिकेटसाठी. आणि एक अजून नाव संतोष गायकवाड, जे पॉईंटवरनं खूप चांगला षटकार मारायचे, त्यांचं देखील नाव घ्यावं लागेल. अगदी बरोबर सर. अशी बरीच नावं असत, जशी जशी मेंदूची चलती होतली तशी काही नावं आठवत जातली. खास करून मैदानावर 22 1 रन, खास करून सातरी कर्ली मैदानावर प्रवीण देसाई सरांनी केलेली लांब लचक फटकेबाजी आजही वेंगुर्ला तालुक्यात या फटकेबाजीची आवर्जून आठवण काढली जाता. मैदानावर सांगता झाली 3ऱ्या ओव्हरीची. पहिली फलंदाजी करताना शरद काशीद स्पोर्ट संघाची धावसंख्या 29, 29 फॉर 2. 3 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकात अमोल सर फक्त 7 रन, दुसऱ्या ओव्हरीत एकूण 20 रन, तिसऱ्या ओव्हरीत 29, 29. ही सरासरी कधी वर चढ होताना कधी खाली येताना. अरबी समुद्राचे जसे लाटा कधी उंच येतात कधी खाली येतात, अगदी तशीच धाव सरासरी सुद्धा कधी वर आणि कधी खाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. आजच्या दिवसातले पहिले 2 सामने लो स्कोरिंगचे, पण तिसऱ्या सामन्याची धावसंख्या सलीम भाई पहिल्या 2 मॅचमध्ये जितके रन झाले तितके रन तिसऱ्या मॅचच्या दरम्यान आपणाक बघूक मिळाले. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये 48 रन बघितलेले.
दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 51 रन बघितलेले, पण त्यानंतर तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 113 रन्स बघितले. पहिल्या 2 सामन्याची जर बेरीज केली तरी त्यापेक्षा सुद्धा थोडेसे जास्त रन. बॉलिंग मार्कवर अजय शर्मा, वैयक्तिक पहिल्या सांघिक चौथ्या षटकाची जबाबदारी. डावखुऱ्या हाताचा बॉलर पंचांच्या उजव्या हाताकडसून पहिलो चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली 29 रन्सावर. पहिल्या 3 ओव्हरीत एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. या षटकात अजय शर्मा या धावसंख्येक लगाम घालीत का? स्लाइस केलो चेंडू, गली क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन, एकूण 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन असा गलीमध्ये. शॉर्ट थर्डमॅनवर 1, गलीमध्ये 1, बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने 1, 3 खेळाडू सर्कलवर आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग. एकूण 4 खेळाडू विकेट किपरच्या प्रोटेक्शनसाठी, बॅकअपसाठी, वेगवान चेंडूसाठी, कारण विकेट किपर क्लोज आपल्या जागेवर तैनात. उर्वरित 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. लखन गागडे न्यू बॅटर स्ट्रायकर एंडवर. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू, जास्त मोकळीक न देणारो चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पावला वळतली तोपर्यंत एका रनचा रूपांतर दुसऱ्या रनचात. हातातलो चेंडू पायात, पायातलो चेंडू हातात, काखेत रवळी आणि गावभर होवळी ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी फिल्डिंग. रवळी म्हणजे काय तर लग्नात जी नवऱ्या देवाच्या डोक्यावर धरतात ते का रवळी म्हणतात, आणि होवळी देवांका लग्नाचं आमंत्रण वाजत गाजत दिला जाता ते का होवळकी होवळी म्हटली जाता. फसलेलो फटको की मोठो फटको, फिल्डर तर चेंडूकडे बघित रवतलो. एक वेळ वाटला ह्यो चेंडू बॅटरला दगो देता, फसता फटको की काय, पण ताकद इतकी प्रचंड होती या फटक्यासाठी. बघता बघता चेंडूचा प्रवास KPL षटकार डायरेक्ट चंद्रार. 38 धावा धावसंख्या धावफलकावरती षटकाराने गेली आहे. लखनने आता मात्र दमदार सुरुवात केली आहे. सिमॉन धावबाद झाला, मात्र त्याचं प्रेशर आपल्यावरती घेतलं नाही आहे. संघाची गरज त्याने ओळखली आहे आणि दमदार फटका खेळल्यानंतर थोडीशी सुधारणा करावी लागेल गोलंदाज अजय शर्माला. मात्र अजय शर्माचं नाव घेतल्यानंतर बादल सर जोगिंदर शर्माची आठवण झाली आणि वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये महेंद्रसिंग धोनीने दिलेलं शेवटचं षटक आपल्याला आठवलंय. पण दुसऱ्या बाजून लखन, माय नेम इज लखन, 1 2 का 4 ह्या गाणा अमोल सर तुमका सगळ्यांका आठवतला, पण ह्यो लखन कसो हा 1 2 का 6. अजून चौकार तर त्यांनी मारूकच नाही असा. 1 2 का 4 अनिल कपूरांचं टॅगलाईन होती, पण मैदानावरच्या लखन गागडेची टॅगलाईन 1 2 का 6. 1 चौकार, एकूण धावफलक 39, 39. अमर स्ट्रायकर यांच्या दिशेन आडव्या बॅटचा फटको, डीप स्क्वेअर लेगला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द रोप. या चौकारानिशी KPL दणदणीत चौकारानिशी सांगता झाली चौथ्या ओव्हरीची आणि 4 षटकाच्या सांगतेखेरीज टॉस जिंकान घेतलेलो बॅटिंगचा निर्णय सार्थ ठरवताना शरद काशीद स्पोर्ट संघाची एकूण धावसंख्या स्थिरावली 2 गड्यांच्या मोबदल्यात. 43 धावा, 43 आफ्टर द एंड ऑफ 4 ओव्हर, व्हाईल बॅटिंग फर्स्ट टीम शरद काशीद स्पोर्ट अगेन फोर्ज फिटनेस. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर मायक्रोफोनवर ऐकूया आवाज गोड आणि मंजूळ. अमोल जमदाडे, सिंधुदुर्ग कासारडे. धन्यवाद बादल सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये आजच्या 4थ्या दिवसातील दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमधील तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानावरती चालू असणारी लढत तुम्ही पाहता शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ विपक्ष फोर्ज फिटनेस क्रिकेट संघ. हे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर लढताना आपण पाहतोय. पाहिले तर दोन्ही संघांनी प्राथमिक फेरीचे पहिले सामने गमावलेत, हरलेत आणि त्यामुळे हा सामना जिंकणं हा एकमेव पर्याय दोन्ही संघांकडे आहे. दोन्ही संघातील खेळाडू आता मात्र शर्तीचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. मात्र 4 षटक पहिल्या डावाचं मध्यंतर झालंय आणि 4 षटकांच्या सांगतेअखेरीस प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शरद काशी स्पोर्ट्स क्रिकेट संघ 2 बाद 43 अशा सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित याच रनरेटने याच धावसंख्येने जर का फलंदाजी झाली तर कदाचित 85-86 धावांची टोटल स्कोरबोर्डवरती पाहायला मिळू शकेल. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे.
कधी धावगती वाढताना आपण पाहतो, कधी धावसंख्येला ब्रेक लागलेला देखील आपण पाहतो, कधी विकेट्स येतात, कधी षटकार चौकार देखील येतात. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे आणि त्यामुळेच या खेळाने आम्हाला सगळ्यांना वेळ लावलाय आणि म्हणून प्रत्येकजण नोकरी, धंदा, व्यवसाय, काम सगळं काही सोडून क्रिकेट या खेळासोबत जोडला गेला. क्रिकेट हा असा खेळ आहे, किती तुम्हाला टेन्शन असलं, किती दबाव असला तरी टेन्शनवरची मात्रा म्हणजे क्रिकेट आहे. आणि हे 5 दिवस हा क्रिकेटची स्पर्धा नाही तर कोल्हापूरवासीय, बावडावासी हा क्रिकेटचा महोत्सव म्हणून जगतायत आणि या क्रिकेटच्या महोत्सवाचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या पर्वाचे आपण सगळेजण साक्षीदार होत असताना मैदानाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. 5व्या षटकाला प्रारंभ होईल आणि 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होणार आहे. तो अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल. तुषार माळीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. तुषार माळी गोलंदाजी मार्कवरती तयार. मार्केट यार्ड एड कडून एस्टेनच्या मागे आपण पाहतो नितीन माटुंगे अगदी एस्टेनला चिटकून उभा आहे. स्ट्रायकिंग येईनला फलंदाज लखन गागडे ज्याने एक षटकार ठोकलाय, तयार आहे. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय का? चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर होईल का? मात्र चेंडू सोबत गिरक्या घेतल्या गेल्या. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडूवरची नजर हटली आहे आणि हायवेवरती आपण एक सुंदर वाक्य पाहतो, नजर हटी दुर्घटना घटी. जीवनदान मिळालंय. आता मात्र जखमी केलं गेलंय फलंदाज लखनला आणि या जीवनदानाचा फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये त्याच्या माध्यमातून घेतला जाणार आहे का हे देखील पाहायचं आहे. एखाद्या फलंदाजाला एका सामन्यामध्ये जीवनदान देणं म्हणजे त्या खेळाडूला जखमी करणं. आता मात्र जखमी वाघाप्रमाणे लखन या सामन्यामध्ये वावरणार आहे का हे देखील बघावं लागेल. गोलंदाज तयार, बॅटर तयार, धावफलक आहे 45. अकोटप्याचा चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू बॅटवरती आला नाही आहे. फलंदाज आणि यष्टिरक्षक या दोघांना बीट केलं. लेग बायचं सिग्नल आला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर एक अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाल्या. एकेरी धावणे सांघिक धावसंख्या मात्र वधारते, ती 46 धावा. षटक क्रमांक 5 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. खूप सारे धन्यवाद, शुभेच्छांचा वर्षाव कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीवरती केला जातोय आणि खूप मोठं दिव्य त्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं. खूप सारे परिश्रम आहेत कारण इतकी भव्य दिव्य स्पर्धा मित्रांनो तुम्हाला 1-2 दिवसामध्ये साध्य झालेलं एक काम नाही आहे, तर याच्या पाठीमागे 1-2-1.5 महिन्याची प्रचंड मोठी मेहनत आहे. खूप सारे कष्ट आहेत आणि या सगळ्या आयोजकांनी आपली इतर महत्त्वाची कामं बाजूला ठेवून खास कोल्हापूरवासियांसाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक नामांकित क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला. जबरदस्त लढत होणार आहे. दोन्ही संघांना मारो या मरोची स्थिती असणार आहे. या सामन्यातील पराभूत झालेला संघ या स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे आणि जिंकणाऱ्या संघाला एक अजून संधी मिळणार आहे. अशी लढत आहे. ऑफसाइड ऑफ चेंडूला पिच केलाय, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक विशाल कल्याणकरने चेंडूला रोखलंय. एक धाव निघणार आहे. अमर डोकरी आता मात्र या सामन्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे कारण जर आपण पाहिलं त्याच्या संघ साथीदार सिमोनला त्याने कदाचित रनआउट केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे कारण दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. नॉन स्ट्राईक एंडवरनं सिमॉन निघाला मात्र स्ट्राईकवरून त्यावेळेला नकार आला, तो अर्थातच अमर डोकरीचा आणि त्यानंतर अमर डोकरीने या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. सुरेख साथ लखन गाडगेने त्याला दिली आहे. लखन गागडे मैदानाच्या आतमध्ये एक षटकार आणि 2 धावांचे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. धावफलक पुढे गेलाय 47 धावा. गोलंदाज तयार आहे. तुषार माळी ज्याने पहिलं षटक हाताळलं, यावेळेला हाफ ट्रॅकर आहे. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरच्या कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. तेज तरार चेंडू आहे, बॅटला चुकवलंय. जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला ताकदीपेक्षा टाईम करणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही फटके टाईम करता त्यावेळेला तुम्हाला धावा मिळवून जातात. गोलंदाज तयार, पायामध्ये टाकलाय चेंडू, पंचांकडे अपील केलंय. अपील पंचांनी फेटाळून लावलंय. नकारात्मक मान हल्ली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. अजिबात आर्ग्युमेंट चालणार नाही आहे. क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये तुम्ही कोणत्याही कोर्टामध्ये दाद मागू शकणार नाही आहेत. षटक क्रमांक 5 ची सांगता झाली आहे. 47 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ 2 बाद 47.
शरद काशी स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर जे काही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आता अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा आहेत. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे काय, हा जो सामना आहे आता डू ऑर डाय अशा स्थितीत निश्चितप्रमाणे आपल्याला हा संघ निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथं जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आहे, इथं पराभूत झालात तर पुढच्या पराभवाची वाट पाहावी लागेल. त्यामुळे इथं जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही मगाशी एक वाक्य सांगितलं, टेन्शनवरची मात्रा म्हणजेच क्रिकेट. मग त्याच्या पुढचं वाक्य आपण कम्पेअर करूया. टेन्शनवरची मात्रा, जसं आपण नेहमी प्राजक्तामाळीचं वाक्य आहे, टेन्शनवरची मात्रा म्हणजे हास्य जत्रा. आता ते नाही आहे, आता असं म्हणावं लागेल की टेन्शनवरची मात्रा म्हणजे क्रिकेटची जत्रा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण गर्दी आहे, दर्दी पण आहेत. आणि नुसतीच गर्दी नाही, दर्दीमध्ये अगदी पारखून क्रिकेट खेळणारे क्रिकेटर सुद्धा अगदी आपण पाहतोय. यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला समोर खेळला, पहिली धाव वेगात बनवली, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. अमर डोकरी नॉन स्ट्रायकर एंडला आलाय. 48 धावा, सांघिक धावफलकावरती पुढे सरकला. 2 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा ही टोटल स्कोअरबोर्डवरती आहे. शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाने प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न केलाय. नाणेफेक जिंकून त्याने प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय. आणि हा निर्णय संघनायकाने घेतलेला निर्णय आत्तापर्यंत तरी सार्थकी पाहायला मिळाला. विकेटच्या शोधामध्ये आहे क्षेत्ररक्षण करणारा फोर्ज फिटनेस क्रिकेट संघ नितीन माठुंकेच्या नेतृत्वाखाली आणि शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ हा अवधूत पाटीलच्या नेतृत्वाखाली यावेळेला जबरदस्त फटका खेळलाय. अप्रतिम फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, एक्स्ट्रा कव्हर बॉडीलाईनच्या बाहेर, BSNL षटकार. विशेष करून अगदी आपण पाहिले की अगदी डावखुऱ्यात टाकलेला हा चेंडू अगदी आपण पाहिला. फलंदाज थोडासा बॅकफुटला सरकला होता, रूम बनवला, परफेक्ट बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळाला आहे. आणि जिथं अगदी आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला स्क्रीन आहे ज्याच्यावरती क्रिकेटर सगळे आनंद घेत आहेत. इथला क्रिकेटर सिग्नेचरप्रमाणे आनंद घेतोय. त्याच्या समोर खेळलेला एक ताकदवान षटकार येताना पाहायला मिळाला आणि षटकाराच्या रूपाने धावफलक झटपट पुढे जाताना पाहायला मिळाला. 54 धावा धावफलक आपण पाहतोय, एक षटकार. आम्ही सातत्याने सांगतोय की क्रिकेटमध्ये 1 धाव, 1 विकेट, 1 डॉट चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, 1 अप्रतिम झेल या सगळ्या गोष्टी मॅचला टर्न करतात. प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. 1 षटकार धावसंख्या उडी घेते. 54 वरती याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली जाईल का? आणि चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूवरती नियंत्रण मिळवलंय, संभाव्य चौकाराला त्याने परतवून लावलंय आणि आलेत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. झटपट वेगाने फलंदाजीसाठी फलंदाज आपण पाहायला मिळाला लखनच्या बॅटमधून. लखन दमदार सुरुवात केली आहे. हा खेळाडू या मॅचला टर्न करणार आहे, गेम चेंजर आहे खेळाडू. आल्या आल्या मोठे धमाके केले आहेत. फुल टॉस बॅटवरती घेतलाय, लॉंग मिड विकेटच्या दिशेने खेळला फटका आणि यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? जबरदस्त झेल टिपलाय की सीमारेषेला स्पर्श झालाय. अंतिम क्षणी शहानिशा होणार आहे, घाई करण्याची आवश्यकता नाही आहे. पंचांचा सिग्नल येणं अजून बाकी आहे. आमचे स्वयंसेवक जर तिथे असतील तर कृपया डिसिजन देण्यासाठी मदत करायची आहे. बीमरही चेक केला जाणार आहे, बीमरही चेक केला जाणार आहे. मात्र तत्पूर्वी आपल्याला झेल टिपला आहे की नाही हे चेक करायचं आहे. सुरुवातीला बीमर चेक केला जाईल, कारण क्रिकेटमध्ये रूल जो असा आहे की पहिलं काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे एक गोष्ट आहे सर, वाईट बॉल पडला, फलंदाज हिट विकेट झाला आणि वाईट बॉल तो चौकार आला, रन किती? रन फक्त वाईटचीच. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पहिलं काय घडलं जातं तर पहिला बीमर चेक केला जाईल आणि त्याच्यानंतर इथे झेल आहे की नाही हे पाहिलं जाईल. प्लस झेल असेल, जर झेल असेल, फेअर डील असेल तर बॅट्समन इथं आऊट असणार आहे. पण बीमर असेल तर फलंदाज सेफच आहे, पण तिथे सिंगल की 7 याचं प्रश्नचिन्ह आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तो एकदा आपण पाहूया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये 7-8 जण आहेत. नो बॉल आहे, नो बॉल, बीमर आहे. आणि ओके, क्षेत्ररक्षकाने चेंडू अगदी व्यवस्थित क्लिअर केलेला आहे, म्हणजे तिथे सेफ आहे. पण नो बॉल आहे, त्यामुळे इथं फलंदाज नाबाद असेल, प्लस एक सिंगल आली, अशा 2 धावा आहेत. नो बॉलचं सिग्नल पंच कळवताना भीमर आहे.
जास्त हाईट पाहायला मिळाली आणि त्यामुळे जीवनदान मिळालंय फलंदाजाला. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्या पुढे सरकल्या 58 धावा. नशिबाची साथ मिळाली अमर डोकरीला आणि त्याच्या संघ साथीदार लखनला जीवनदान मिळालंय. नॉन स्ट्राईक रेंजला एक धाव पण पूर्ण केली गेली. धावसंख्या पुढे जाते 58 वरती. फ्री हिटचा चेंडू आहे. मनपसंत फटका खेळावा लागेल या चेंडूवरती. समोर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. या अगोदर देखील त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलं होतं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आहे की नाही हे देखील चेक केलं जाणार आहे. थोडीशी दुखापत झाली आहे आणि झटपट वेगाने तिसरीचा प्रयत्न देखील झाला आहे. मात्र कृपया जी दुखापत झाली आहे तिकडे देखील लक्ष द्यावं लागेल. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं प्लीज. काय झाले पाहिजे एकदा. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. डॉक्टर्स आहेत मला तो पलीकडच्या बाजूला. डॉक्टर्स ॲम्ब्युलन्स डॉक्टर आहेत मला वाटतं ॲम्ब्युलन्समध्ये. तर विनंती असेल आपण ताबडतोब फिजिओ आपण मैदानाच्या आतमध्ये चला. फिजिओला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब या. रनआउटसाठी अगदी आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत तर घेतली गेलेली आहे. ते तर आपण पाहणारच आहोत. इथं धावा नक्की किती हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. फ्री हिटचा चेंडू निश्चित प्रमाणात होता. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख तर केलं गेलं. तिसरा पंच जे अक्षय सर निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज सेफ आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. बेल्स केव्हा पडली गेली, लाल लाईट केव्हा सुरू झाली आहे हे मात्र चेक केलं जाते. खूप कुशल मोमेंट आहे आणि आउट. OUT आउट. एक धाव आत्ताची आहे आणि दुसरी धाव येत असताना इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अमोल जमदाडे सरांनी सांगितलं मगाशी सांगितल्याप्रमाणे की फ्री हिटच्या चेंडूवरती 60% डिस्काउंट आहे. पण फलंदाज जो काही 10 प्रकारे बाद असतो त्यापैकी 4 प्रकारे फलंदाज बाद दिला जातो. त्याच्यात एक घटना आपण पाहिली जी रनआउटची शिकार येताना आपल्याला पाहायला मिळाली. इथे लखन गागडे इथे क्रिकेटमधली आत्महत्या आणि फलंदाज धावबाद. लखन ज्याने दमदार सुरुवात केली होती, चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आणि जबरदस्त खेळी करत लखन धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत 3 गडी बाद झालेत आणि धावफलक तुम्ही पाहताय 59 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 6वं षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावरती आहे. नवीन फलंदाजाचं मैदानामध्ये आगमन झालंय. नवीन फलंदाज अवधूत पाटील संघाचा संगनायक मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तयार आहे. अवधूतला आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल. 59 धावांची टोटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुखापत थोडीशी झाली होती आणि मात्र त्यानंतर पुन्हा एकदा खेळ चालू झालेला तुम्ही पाहताय. यावेळेला फलंदाज गोलंदाज थोडासा सरकला, स्कीड झाला आणि झेल टिपण्याची संधी देखील दवडली. चेंडू सीमारेषा पलीकडे नो बॉल पंच कळवतायत आणि हा चौकारा. अप्रतिम फटका, खराब चेंडू, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. तिथे गोलंदाजाला काय दुखापत आहे बा. गोलंदाजाला काय दुखापत झाली आहे बा. नो बॉल त्याच्यावरती एक चौकार येताना पाहायला मिळाला आहे आणि मला वाटतं इथे गोलंदाजाला सातत्याने दुखापतींना सामोरे जावं लागतंय. इथे अजय शर्मा याला सातत्याने अगदी आपण पाहतोय त्रास जाणवतोय. याच्या अगोदर अगदी आपण पाहिलं फ्री हिटच्या चेंडूवरती रनआउटच्या वेळेस अगदी त्याच्या पायाला दुखापत, त्यानंतर आत्ता अगदी आपण पाहतोय. डॉक्टर चला, डॉक्टर फिजिओ चला, फिजिओ. सगळ्यात मोठे डॉक्टर ग्राउंडमध्ये चाललेत का. खेळाडूंना थोडीशी दुखापत निश्चित प्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जी जाणवती आणि
आपले ऑर्गनायझर कमिटीचे सगळेच मेंबर अगदी आपण पाहतोय त्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर घेऊन येत आहेत. अजय शर्मा याला देऊ नका, पायाला तकलीफ देऊ नका. हां, दुखापत अगदी आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात, आणि दुखापत झाल्यानंतर त्रास काय असतो हे फक्त त्या खेळाडूलाच माहिती असतं. त्यामुळे अजयला मैदानाच्या बाहेर यावं लागते, आणावं लागते. मनापासून धन्यवाद या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ऑर्गनायझर कमिटीला. आणि फिजिओ चला, फिजिओ म्हणून संकळ सर, गाडी ॲम्ब्युलन्स इथल्या गाड्या काढा बरं, ॲम्ब्युलन्स पाठवा ग्राउंडमध्ये. गाड्या काढून घ्या, ॲम्ब्युलन्स ग्राउंडमध्ये घ्यायची आहे. गेटपर्यंत गाडी आली की आपण त्यावेळेस थांबूया सर, तोपर्यंत मॅच कंटिन्यू करू. चला गाडी लवकर आणा फक्त मनोज सर. थँक्यू. सामन्याला सुरुवात होते. फ्रीडचा चेंडू आहे आणि त्या दरम्यान अजून एक मोठा फटका येईल का? अमर डोकरे जो सुरुवातीपासून मैदानामध्ये खिंड लढवतो या सामन्याची, आणि एक रनआउटचं केल्यानंतर त्याने खूप मोठी जबाबदारी देखील स्वीकारली आहे. ऑर्पिट चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विथ अलॉन द कार्पेटचा फटका, लॉंग ऑन बाउंड्रीवर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडूपर्यंत. एक धाव आली आहे, धावसंख्या पुढे जाते 65 धावांवरती. मॅच आपण एक क्षण थोडंसं थांबू सर. ॲम्ब्युलन्स आलेली आहे, प्लेयर्स जाऊ द्या मैदानाच्या बाहेर सर. चालेल ना विश्वनाथ सर? ओके. बाकीच्या लहान मुलांची गर्दी नका करू गाडीजवळ. एकवेळेस बरं आहे चंदू सर, अमोल सर, की आता खेळाडूंना दुखापत झाल्यानंतर इमर्जन्सी डॉक्टर्स, ॲम्ब्युलन्स निश्चितप्रमाणे अवेलेबल असले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या गोष्टी निश्चितप्रमाणे नव्हत्या. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर आपण कित्येक वेळा पाहिले की गाडीवरती आडवं टाकून एखाद्या प्लेअरने त्याला अगदी जुळीत पकडून नेलेल्या काही गोष्टी आपण पाहिल्यात. कधी कधी मात्र मित्राची गाडी आणणं, त्याच्यामध्ये गाडी टाकून नेणं, ह्या गोष्टी आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत. पण मी KPL कमिटीला मनापासून धन्यवाद देईल की सगळ्या काही गोष्टी निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून अरेंज केलेल्या आहेत. डॉक्टर DY पाटील कॉलेजला मनापासून धन्यवाद देईल, मेडिकल कॉलेजला. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतो डॉक्टर्स टीम या ठिकाणी अवेलेबल आहे. मॅच चालू झाल्यापासून तर अगदी मॅच संपेपर्यंत ही डॉक्टरची टीम, फिजिओ इथं हजर असतात. त्याबरोबर मी माजी पालकमंत्री, माजी गृहराज्यमंत्री, दमदार आमदार सतीश उर्फ बंटी डी पाटील साहेब, त्याबरोबर रुद्रदादा पाटील दक्षिण विभागाचे आमदार, यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांच्या माध्यमातून या सुखसुविधा आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. अजय शर्मा याच्या पायाला जरी थोडीशी दुखापत, मला वाटतं लिगलमॅनचा कदाचित अमोल सर, मला असं वाटते हा प्रॉब्लेम असावा, कारण गोलंदाजी करत असताना दोन्ही वेळेस त्याचा पाय हा थोडासा घसरला गेला किंवा पायाला घसरला गेला, स्किट होताना पाहायला मिळाला, त्याच्यामुळे हा त्रास कदाचित त्याला जाणवतोय. चला ॲम्ब्युलन्स दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. ॲम्ब्युलन्स काय राहिले सर? टोनी सर, ओके. रनआउट करत असताना पायाला खूप जोरदार मार निश्चितप्रमाणे लागला, स्टंप पायाला लागला होता आणि त्याच्यानंतर परत इथं पाय स्लिप झाला आहे. त्यामुळे 2 आघात झालेत.
एकाच थँक्यू. मनापासून धन्यवाद डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज. थँक्यू. परत एकदा अमोल सर. अमोल भोजने गोलंदाजी मार्कवरती तयार. खेळाडूला दुखापत झाली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्समधून आपण त्या खेळाडूला उपचार करण्यासाठी हॉस्पिटलाइज केलेलं आहे आणि यावेळेला मोठा धमाका केला आहे. स्ट्रायकिंगच्या बॅटरने जबरदस्त फटका खेळला आहे. संघाचा संगनायक अवधूत पाटीलच्या बॅटमधून आलाय दमदार असरदार षटकार. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा ही टोटल आहे. आतापर्यंत षटकांची समाप्ती झाली आहे 6. नाणेफेक जिंकत प्रथमतः फलंदाजी का घेतली गेली. शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाने अवधूत पाटीलने नाणेफेक जिंकल्या आणि प्रवाहाच्या विरोधामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला. त्याने फलंदाजी स्वीकारली. दमदार खेळी संघ साथीदारांची फलंदाजांची खास करून अमर डोकरीची आणि सिमॉन लखन यांची चांगली साथ मिळाली. गणेश थोडासा लवकर बाद झाला मात्र एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. अमर डोकरी 28 धावांचं योगदान त्याने आत्तापर्यंत दिलंय आणि अवधूत पाटील संघनायकाने आल्या आल्या एक मोठा ब्लास्ट केलाय, धमाका केलाय, मोठा फटका खेळलाय. आणि ज्यावेळेला एखादा फलंदाज आल्या आल्या मोठा फटका खेळतो ना त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास गगनाला मावेसा होतो. इतका कॉन्फिडन्स त्याला येतो आणि ही सुरुवात आहे. आणि असं म्हटलं जातं की आल्या आल्या जर चेंडू बॅटला स्पर्श झाला तर हा खेळाडू लईमध्ये आहे, हा बहरामध्ये आहे, हा फॉर्ममध्ये खेळाडू आहे असं म्हटलं जातं. आणि ते चित्र अवधूत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे देखील पाहायचं आहे. षटकांचा खेळ संपला एकंदरीत 6व्या आणि 6 षटकांच्या सांगतेखेरीज प्रथम फलंदाजी करताना शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ 3 बाद 71 धावा ही टोटल आहे. अमर डोकरी स्ट्रायकिंग एंडला तयार आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार खामकर. मार्केट यार्ड एडकडून त्यांनी गोलंदाजीची आपल्या सुरुवात केली आहे. समोर अमर डोकरी आहे. छोटी हाईट बड़ी फाइट. हाईट छोटी है फाइट बहुत बड़ी देते है ये खिलाडी. या अगोदरच्या मॅचमध्ये लवकर बाद झाला मात्र त्याची ती उणीव, त्याची कसूर, त्याची सल त्याने या सामन्यामध्ये भरून काढली आहे. हा मोठा खेळाडू आहे, बडे मॅच का खिलाडी आहे, लंबी रेस का घोडा आहे. गोलंदाज तयार, बॅटर तयार. ऑफ साइड ऑफ टर्म चेंडूला पिच केलंय, बराचसा बाहेर चेंडू आहे. पंच वाईड बॉल कळवत आहेत. अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे जाते आहे 72. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण या चेंडूला वाशी टू काशी असं देखील संबोधतो, पंजाब टू हरियाणा असं देखील म्हटलं जातं. आणि आमच्या सिंधुदुर्गामध्ये चांदा ते बांदा असं देखील या चेंडूला ओळखलं जातं. तो अतिरिक्त चेंडू आहे. मला वाटतं आता आमच्या भाषेत थोडंसं सांगावं लागेल, जुन्नर टू सिन्नर असं पण सांगावं हा लागेल. सर, कोल्हापूर ते पंढरपूर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. असं चेंडू आहे, दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. और पिच चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय. फटका मिड विकेट एरियामध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील पाहायला मिळाली आहे. 1 धाव आली आहे. एकेरी धावणे सांघिक धाव फलक पुढे जाईल. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 73 धावांची टोटल आहे. षटक क्रमांक 7वं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 73 धावा आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अवधूत पाटील जो संघाचा संघनायक आहे. मागचा सामना 48 धावांची टोटल प्रथम फलंदाजी करताना शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाची. मात्र या सामन्यामध्ये दमदार खेळी केली आहे. धावसंख्या आता मात्र फायटिंग टोटलकडे वाटचाल करते. मात्र विनिंग टोटल होईल की नाही हे पाहायचं आहे. यावेळेला चुकीचा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे मात्र निर्जन स्थळी पडलाय. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकवर्ड स्कोरला चेंडू आला. दुसऱ्या धावेची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. झटपट वेगाने पहिला चेंडू षटकारासाठी ठोकला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, अर्थात 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा अवधूत पाटीलच्या खात्यावरती आहेत. धावसंख्या पुढे गेली आहे. 75 धावांची टोटल. षटक क्रमांक 7वं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. KPL सीझन 2चा हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यातील पराभूत संघ या स्पर्धेतनं बाहेर जाणार आहे आणि जिंकणाऱ्या संघाला एक संधी महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघासमोर मिळणार आहे.
यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू क्षेत्ररक्षकाला दिसला नाही आहे आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेपर्यंत जाईल का हे पाहायचं आहे. मात्र सीमारेषा आणि चेंडू यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक हा अडथळा म्हणून उभा राहिला आहे. कॉलिंग नाही आहे, धावबाद करण्याची संधी आहे, बॅकअप नाही आहे, बॅकअप खूप दूर आहे आणि त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चौकार जरी गेला नसला, चेंडू सीमारेषा बाहेर जरी गेला नसला तरी परून 4 धावा आले आहेत. अमोल सर, एक गोष्ट तितकी निश्चितप्रमाणे आपल्याला जाणवली की इथे लक्ष नसल्यानंतर काय काय होऊ शकतं ते जाणवले मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं, त्याला उशिरा कॉल झाला, उशिरा पोहोचला आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहिलं की चेंडूची फेकी पण उशिरा आली. 2 धावा त्यांनी वाचवल्या, पण चेंडू उशिरा येतोय. पाताक्षणी 3री धाव घेत असताना इथे चेंडू डायरेक्ट फेकावा लागला रनआउटच्या उद्देशाने आणि 3रीचं रूपांतर 4थीमध्ये होताना पाहायला मिळाले. साज, बाज, ताज आणि सरताज या 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. 4 धावांनी सांघिक धावसंख्या पुढे जाते. 79 धावा. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या हाताकडून रिव्हर्सचा प्रयत्न आहे. रिव्हर्सचा प्रयत्न सबल ठरला. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणून सर जर आपण पाहिलं ज्यावेळेला बॅटला स्पर्श होतो त्यावेळेला धावा मिळवून देतो, टाळ्यांचा गजर होतो. मात्र हाच फटका ज्यावेळेला जीव घेणार ठरतो, आत्मघातकी ठरतो, धोकादायक ठरतो त्यावेळेला टिकेला धनी देखील व्हावं लागतं. असा फटका आहे. टाळ्यांचा गजरही आणि टिकेला धनी व्हावं लागतं. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद. यावेळेला चांगला चेंडू आहे. प्रचंड वेगात टाकला गेला चेंडू. बॅटला चुकून चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आला. निर्धाव चेंडू आहे. आता मात्र प्रेशर क्रिएट केलं गेलं आहे. सलगचे 2 चेंडू डॉट आले आहेत. अवधूत पाटीलने 2 चेंडूमध्ये 8 धावा बनवल्या. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे गोलंदाजाचं कमबॅक आहे. 3ऱ्या चेंडूवरती काय होणार आहे? समोर खेळला मिलियन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केले. ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्रीपर्यंत चेंडू जाणार आहे. दूरवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळाली आहे. एकेरी धावणी सांघिक धावफलक 7 षटकांच्या सांगते. अखेरीस 3 बाद 80 धावा हा धावफलक आहे. प्रथम फलंदाजी करत असताना शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ अवधूत पाटीलच्या नेतृत्वाखाली खेळतोय आणि या संघाचे संघमालक जर आपण पाहिले तर शरद काशीद आहेत. दुसऱ्या बाजूला फोर्ट फिटनेस जो संघ आहे तो शेखर रणदिवे यांच्या मालकीचा संघ आहे आणि त्याचं नेतृत्व नितीन माटुंगे करतोय. 7 षटकांचा संपलाय खेळ. 80 धावा 3 बाद अशा मजबूत स्थितीमध्ये पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ ज्याने नाणेफेक जिंकली आहे. म्हणून सर नाणेफेक शरद काशी क्रिकेट संघाने जिंकली आहे. सामना कोण जिंकणार आहे? सामना कोण जिंकतंय हे तर आपण आता लगेच सांगू शकत नाही, परंतु मॅच किंवा सामना ह्या ज्या गोष्टी आहेत इथं अगदी आपण पाहिलं तर सातत्य खूप मोठं ठेवावं लागेल. त्याशिवाय इथे जिंकणं हे तितकं सोपं नसणार आहे. पण सामना कोण जिंकेल अशा कंडिशनला एक गोष्ट आपण सांगू शकतो की तुम्ही पहिला सामना पराभूत झालेला आहात. त्याचं कारण आहे की तुमच्याकडून चुका झाल्या. तुमची गोलंदाजी खराब झाली, तुमची फलंदाजी खराब झाली, तुमचं क्षेत्ररक्षण व्यवस्थित झालं नाही, म्हणून तुम्हाला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. आणि आता कोण जिंकेल? ज्याच्या चुका कमी होतील. फलंदाजी गोलंदाजी करत असताना त्याबरोबर क्षेत्ररक्षण करत असताना ज्या संघाच्या चुका कमी तो संघ जिंकणार आहे. पाहूया चुका कोणाच्या कमी होतात. शेवटचं षटक पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील निखिल पाटीलने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला. ऑफ साईडला तुम्ही क्षेत्ररक्षण पाहताय. ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण. एक गली आहे, एक पॉइंट आहे, एक फ्लाय स्लिप आहे आणि एक लेग स्लिप आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सला खेळाय फटका, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूची फेकी झाली आहे. हा ना आणि परत चांगली फेकी झाली. रवींद्र जाडेजाचे ज्या पद्धतीने आर्म्स आहेत त्या पद्धतीची फेकी पाहायला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अवधूत पाटील धावबाद झालाय आणि तो तंबूच्या आश्रयाला परतणार आहे. धक्का क्रमांक 4, धावसंख्या 81. चौथा फलंदाज इथं क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला लागेल. सिंह्याचा वाटा आहे रनआउट करण्यामध्ये आणि अगदी आपण पाहतोय की इथं क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आहे ओमकार खामकर. ज्याचं काम आहे क्षेत्ररक्षणामध्ये खुंकार, त्याचं नाव आहे ओमकार. असं असताना ओमकार खामकरला आपण पाहिले चांगली फेकी. कारण ज्यावेळेस तुम्ही बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण करता तिथून डायरेक्ट चेंडू
यष्टीरक्षकाकडे फेकणं हे तितकं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला त्या प्रकारचा सराव पण सगळ्यात गरजेचं आहे. लांब चेंडू फेकू शकता तुम्ही, पण अगदी अचूक हातामध्ये फेकणं त्यासाठी सराव करावा लागतो आणि तो ओमकारकडे आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली आणि फलंदाज रनआउट झाला. मरडोकरी स्ट्रायकिंग येईलला, नॉन स्ट्रायकिंग येईलला न्यू बॅटर तुम्ही पाहताय नितीन साखळकरला. तोपर्यंत चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू गणला गेला. अप्रतिम चेंडू आहे. स्लॉग ओव्हरमध्ये अशा पद्धती चेंडू टाकणं म्हणजे खूप दिव्य करावं लागतं, खूप कसरत आहे, मेहनत आहे. सपाट खेळपट्टी आहे, नॅशनल हायवे सारखी सपाट खेळपट्टी आहे, कोणतंही स्पीड ब्रेकर नाही आहे, त्यामुळे फलंदाजीला पोषक विकेट आहे. रिव्हर्सचा प्रयत्न झाला, यावेळेला बॅटवरती चेंडू आला नाही आहे. अमर डोकरीचा जर विचार केला तर तब्बल 8 षटकं तो मैदानामध्ये फलंदाजी करतोय, त्यामुळे मनोज सर चेंडू त्याला फुटबॉलसारखे दिसत आहेत. चेंडू त्याच्या बॅटवरती यायला पाहिजेत, मात्र थोडासा चांगल्या सुरुवातीनंतर थोडासा संघर्ष चालला आहे आणि त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. मात्र चेंडूंचा कालावधी खूप कमी आहे. धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 82 धावा. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षका. 1 धाव निघणार आहे. शेवटचं षटक पहिल्या डावामधील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल पाटील आणि त्या दरम्यान धावफलक पुढे गेला. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 83 धावा. अमर डोकरीचं व्यक्तिगत योगदान जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 30 धावा त्याने आपल्या बॅटमधून बनवल्या. चांगला चेंडू आहे, लेन बॉल. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न, मिड विकेट एरियामध्ये खेळला फटका, जमिनीची मदत घेतली आहे. जमिनीला समांतर चेंडू पाहायला मिळाला, म्हणजे ज्या पद्धतीने जमिनीवरती अगदी रांगोळी टिपक्यांची घालत जावी अशा पद्धतीचा चेंडू गेला. मिड विकेट दरम्यान 1 धाव आली आहे. धावसंख्या पुढे जाते, 2 धावा आणि धावसंख्या बदलणार आहे धावफलकावरती. 4 बाद 85 धावा. म्हणून सर धावसंख्या आता मात्र ठीकठाक आहे. फायटिंग टोटल आहे, मात्र ती विनिंग टोटल होईल की नाही हे आपल्याला वेळ आणि काळ सांगणार आहे. गोलंदाज मेडिकल कॉलेज एंडकडनं तयार आहे. क्रीजच्या कोण्यामध्ये गेला, शपल क्रॉस होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू नीट बॅटवरती आला नाही आहे, तरी देखील कव्हर्सपर्यंत चेंडू पोहोचलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावांची लहर आहे. तिसरीचा प्रयत्न अपूर्ण राहणार आहे. विकेट्स आली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 87 धावा. आणि विजयासाठी जर आपण पाहिलं नितीन माटुंगेच्या म्हणजे फोर्ज फिटनेस क्रिकेट संघाला 88 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. 48 चेंडू 88 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत फोर्ट फिटनेस क्रिकेट संघाला शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधात. शरद काशी स्पोर्ट क्रिकेट संघ सध्या तरी सुस्थितीमध्ये आहे, समाधानकारक धावसंख्या, मात्र अजून सामना खूप लांब आहे, दिल्ली बहुत दूर आहे. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये अपेक्षित बदल होणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील मनोज बेल्लेकर सर आणि त्यांच्या साथीला विजय बागायतकर सर. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. नमस्कार. पहिला तर डाव या ठिकाणी अगदी आपण पाहतो जो संपल्या गेल्या 87 धावा तर बनवलेत. 88 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 88 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहिजे की इथे या 88 धावसंख्येचा पाठलाग फोर्ज फिटनेस या टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे केला जाणार आहे. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना अगदी आपण पाहिले की मैदानाच्या आतमध्ये काही संघांना पराभव स्वीकारावा लागला आणि काही संघांना निश्चितप्रमाणे या स्पर्धेमध्ये विजय निश्चितच मिळालेला आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. म्हणजे काहींनी ज्यावेळेस अगदी आपण सांगितलं की संघबांधणी सुरू झाली किंवा संघबांधणी सुरू झाली ज्यावेळेस अगदी आपण पाहिलं की ऑक्शन संपलं गेलं. ऑक्शन केव्हा संपलं? ज्यावेळेस खेळाडूंची निवड होताना पाहायला मिळाली. आणि निवड केव्हा झाली? ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धेची तयारी सुरू झाली. क्रिकेटची स्पर्धेची तयारी झाल्यापासून ऑक्शन झालं, निवड चाचणी निश्चितप्रमाणे झाली, ऑक्शन झालं, त्यानंतर अगदी आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये संघमालक होते येताना पाहायला मिळाले, या स्पर्धेमध्ये कोच येताना पाहायला मिळाले, या स्पर्धेमध्ये 14 खेळाडूंची मात्र यादी आपल्याला पाहायला मिळाली. हे सगळं काही होत असताना 16 संघांची किट निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, ज्यासाठी योगदान इंद्रजित कारंडे सरांचं आहे, त्यांना विसरून चालणार नाही. इंद्रजित कारंडे सरांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पण आहे. ऑक्शनचा सगळा खर्च निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला आहे
इंद्रजित कारंडे सरांच्या माध्यमातून आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि आमची ऑफिशियल टीम जी आहे यांना सगळ्यांना राहण्याची खाण्याची सगळी काय व्यवस्था इंद्रजित कारंडे सरांच्या माध्यमातून आहे. बरेच जण विचार करतील की सर ते पॉम्प्लेटवरती नाव विना कारंडे सरांचं आहे. मी एक गोष्ट सांगेल, एकच नाणं आहे, त्या नाण्याच्या दोन बाजू आहे. एका बाजूला विनायक कारंडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित कारंडे. हे अखंड नाणं आहे. म्हणजे फक्त केपीलाच होते असं नाही, या बावड्यामध्ये ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या वेळेस लाखोनी खर्च असतो इंद्रजित कारंडे, विनायक कारंडे आणि कारंडे परिवारांच्या माध्यमातून. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय टीम यांना बोलवलं जाते. कित्येक खेळाडू असे की आजूबाजूला जरी स्पर्धा असल्यानंतर त्यांना जर कोल्हापूरला मुक्काम करायचं हक्काचं घर आहे, इंद्रजित सरांना फोन करतात, सर रूम अवेलेबल करून द्या. हक्काचा माणूस आहे इंद्रजित कारंडे सर. मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल. त्यांचं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप मोठ्या प्रमाणात लाभलेलं आहे. ही चर्चा आपण सातत्याने करणार आहे. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बॅट्समन पाठवा. विशेष करून अगदी आपण पाहतोय एकूण फलंदाज बाद झाले ते पाच फलंदाजांपैकी एकमेव फलंदाज आहे गणेश मलके जो झेलबाद झाला आहे. बाकी जर आपण पाहिलं तर इथं सिमॉन रनआउट, लखन रनआउट, अवधूत रनआउट, नितीन रनआउट. ही रनआउटची शिकार, धावबाची शिकार विशेष म्हणजे अगदी आपण बघतो की 5 फलंदाज बाद झालेत आणि 87 धावा या ठिकाणी ज्या बनवल्या. 88चा पाठलाग 11च्या सरासरीने निश्चितप्रमाणे. काय झालं? कमिटी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बारकाल्यांचं काय काम आहे रे? ए छोटी छोटी मुलं. नवीन बॉल. जनरेटरवर गाड्या लागलेल्या आहेत. जनरेटरच्या शेजारी ज्यांनी ज्यांनी गाड्या लावल्या त्या गाड्या काढून घ्या. ॲम्ब्युलन्स गाडी त्या ठिकाणी येणार आहे, मोठी ॲम्ब्युलन्स आहे. प्लेयरनी प्लेयरशी बोलू नका. प्लेयरनी प्लेयरशी बोलू नका. बोला. चला बॅट्समन पाठवा आता. नितीन माटुंगे, नितीन माटुंगे बॅट्समन पाठवा लवकर, विनंती आहे. 88चा पाठलाग. ॲम्ब्युलन्स येते तिथे. जनरेटरच्या शेजारी ज्यांनी ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या काढून घ्या. सर्वांना विनंती असेल, गाड्या काढून घ्या. जनरेटरच्या शेजारी कुणी गाड्या लावू नका. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. बरेच जण विचार करत असतील, मनोज संकपाळ सर,
बरेच जण एक विचार करत असतील ना, ते अगोदरचा बॉल दिला होता तो बॉल पाहिला, तो परत बदलला गेला, तो तिथे मात्र काय नक्की परिस्थिती आहे. मी एक गोष्ट सांगतो की बॉल चेक केल्यानंतर काय असतं की सर, मानसिक समाधान सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे बॉल चांगला जरी असेल आणि जर त्या बॉलवरती जर आपलं प्रेम नसेल ना, की नाही मला नाही आवडला, तर ही मानसिकता असते. म्हणजे तुम्ही कधी कधी पहा, रस्त्यावरचा पडलेला खडा तो कधी कधी खिशात आल्यानंतर कधी कधी प्रगती होते आणि त्या खड्यावरती विश्वास बसला जातो, पण स्वतःच्या मनगाडवरती नाही. त्यामुळे काय, ही मानसिकता आहे, बाकी काहीच नाही. आणि त्यात जर एखादा फटका चुकीचा बसला तर सर बॉल चांगला नव्हता, ही वाक्य नको आहे. त्याच्यामुळे अगदी आपण पाहतो की दोन्ही टीमचं समाधान. आणि आपण विशेष म्हणजे काय, खेळाडूंसाठी क्रिकेटची स्पर्धा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण KPL यासाठी भरलेलं आहे की कोल्हापूर जिल्हा प्रगत व्हावा, अजून ज्यातून चांगले चांगले प्लेयर आपल्याला मिळावेत, हे त्या पाठीमागचं उद्दिष्ट आहे. स्ट्राईकला विशाल कल्याणकर आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय सारंग कांबळेला आपण पाहणार आहे. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती नितीन साखळकर. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट स्पेल, 2 षटकं, 5 धावा, 5 विकेट. त्या 5 विकेटमध्ये 3 विकेट लागोपाठ. आणि आजच्या दिवसातली पहिली मॅच आणि पहिला खेळाडू आहे पर्व 1 पर्व 2 मधला की मॅच पराभूत असल्यानंतर सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे. नितीन सूर्य एक प्रकारचा फडका चेंडू मात्र समोरच्या बाजूला खेळला, विशालच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनला चेंडू, एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा आल्यात. सुरेख सुरुवात होताना पाहायला मिळाली. एका बाजूला रेड कलरचं अगदी आपण पाहतोय, लाल रंगाचं किट अगदी आपण पाहिलं तर ते शरद काशी स्पोर्ट्सच्या संघाचं अगदी आपण पाहतोय. आणि पिवळ्या रंगाचं टी शर्ट जे आहे ते फोर्स फिटनेस या टीमचं आहे. आणि तुम्ही कोल्हापूरला आलात, अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलात आणि तिथं तुम्हाला हळदी कुंकू द्यावाच लागतं. हा पिवळा आणि लाल रंग आहे, हे प्रतीक आहे या कोल्हापूरच्या मातीतलं, बरोबर ना नंदू सर? हो हो हो, विशाल मिड विकेटला चेंडू पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे. आक्रमकता खूप भयानक निश्चितपणे पाहतोय. मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, खणखणीत षटकार आहे. मनोज सर, एकंदरीत जर पाठलागाचा विचार केला तर 87 धावांचं 88 धावा पाहिजे विजयासाठी. आणि जी सुरुवात ज्या पद्धतीने झाली आहे, म्हणजे धावफलकावर 8 धावा आहेत. आपली सुरुवात त्यांनी खणखणीत केली, आपलं नाणं ते पहिल्या षटकापासून खणखणीत वाजवत आहेत. आणि अशी ही जर जोडी जर पहिल्या 2-3 षटकापर्यंत टिकून राहिली तर जो 87 म्हणजे विजयासाठी जो 88 धावांचा जो पाठलाग आहे, तो पाठलाग फारसा दूर नसणार आहे, तो अर्थातच फोर्स फिटनेस संघासाठी. मिड विकेटला चेंडू अगदी षटकार येताना पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा संख्या अगदी आपण पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा आपण पाहिले शॉर्ट पिच चेंडू होता, शतरक्षक दूरवरती आहे, चेंडू पोहोचला मिड विकेटला, एक टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा मैदानाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन, चौकार आहे. मनोजी, एकंदरीत हा जो चौकार बघायला, ही जी आउटफील्ड आहे ना, जी आउटफील्ड खूपच फास्ट आहे. चेंडू टप्पा पडता क्षणी एक टप्पा पडला आणि दुसरा टप्पा पडला काय लागोपाठ तिसऱ्या टप्प्यावर तर चेंडू निश्चित सीमापार जातो. आणि पहिल्या दिवसापासून आपण बघत आहोत की ज्या पद्धतीने आउटफील्ड फलंदाज जी साथ देत आहेत त्या आउटफील्डवर निश्चित फलंदाज खुश आहेत, यात शंका नाही आहे. आक्रमकता इतकी सुरेख होती विशाल कल्याणकरच्या बॅटमधून, कारण ही आक्रमकता ठेवावी लागेल विशाल कल्याणकरच्या बॅटिंगमध्ये. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय वाढली गेलेल्या आहेत. आणि 3च चेंडूमध्ये आलेल्या ह्या 12 धावा, ही आक्रमकता 88 धावसंख्येचा पाठलाग करतात. हे सातत्य पाहायला मिळालं ना, हे आपण फक्त अंदाज बांधतोय. जर हे सातत्य राहिलं तर कदाचित इथे 4 ते 5 ओव्हरमध्ये कदाचित सामना संपला जाईल. हे सातत्य राहिलं तरची गोष्ट आहे. पण आम्ही पाहिलंय आजच्या दिवसामध्ये जेवढे सामने झालेत इथं जिंकणं अवघड झाले. 48 चेंडूमध्ये 49चा पाठलाग करत असताना सुद्धा सामना 4 चेंडू 4 वरती आला होता, 3 चेंडू 3 वरती सामना आला होता. ही क्रिकेट आहे.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय विशाल कल्याणकरच्या बॅटमधून चेंडू कव्हरला पाठवलाय. मी अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा दुसरा चौकार आहे. विशाल कल्याणकर, विशालच्या बॅटमधून विशालमल फटकेबाजी होताना पाहायला मिळते आणि त्यांनी ठरवलंय फोर्स फिटनेसचं कल्याणच करायचंय आणि कल्याण करायचं असेल तर कल्याणकरला तितकी तुफानी फलंदाजी करावी लागेल, विशालमय फटकेबाजी करावी लागेल. विशाल कल्याणकर ज्या नीतीने या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी करत 5 विकेट मिळवल्या पहिल्या सामन्यामध्ये, त्याच गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण आहे. धाबरे का धावसंख्या 16 धावा आहेत. परत एकदा आपण पाहिले यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनला, तिथे शतरक्षक चेंडूवरती फिकी तो सुरेख आहे. बॅकअप साठी शतरक्षक अगदी आपण पाहतोय स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापा करत धावसंख्या आमच्या सलीमबाई सगळं काही एका छताखाली कळवत आहेत. 17 धावा, 17 रन विदाऊट लॉस. नाबाद 17 धावा आहेत. आज चाहता वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रेक्षकांसाठी समोरच्या बाजूला गॅलरी तिथे सुद्धा प्रेक्षक वर्ग अगदी बाल्कनीत बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. माझ्या डाव्या बाजूला सुद्धा प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी आहे. परत एकदा आपण पाहिलं चेंडू हा वेळ आणि इथे झेल सुटलाय. इथे जेल सुटलाय. आता फक्त जेल सुटलाय की मॅच पण सुटली जाते हातातून, ते मॅच संपल्याशिवाय कळणार नाहीये. जीवनदान आहे इथे खास करून अगदी सारंग याला आणि षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं या ठिकाणी जे संपलं गेलंय. टोटल स्कोर आहे बिन बाद 18 धावा, 5 चेंडूमध्ये 17 धावा आहेत विशाल कल्याणकरच्या आणि सारंग कांबळे इथे 1 चेंडूमध्ये 1 धाव घेताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. पहिल्या क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती बिन बाद 18 धावा, 88चा पाठलाग 18 झाल्यात म्हणजे अजूनही बनवायच्या आहेत त्या 70 धावा आणि षटकं बाकी राहिलीत 7. विशेष म्हणजे काय 11ची सरासरी राखणं गरजेचं होतं. पहिल्या षटकात 18ची सरासरी राखली आणि डायरेक्ट आता रिक्वायर्ड रन रेट 10 वरती आलाय. ही आक्रमकता आहे. स्वतः संघाचा संगणक आता आलाय. गोलंदाजी मार्कवरती अवधूत पाटीलला आपण पाहतोय जो इथं गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. अवधूत पाटीलची करामत काय असणार आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय आता टीमला तयारीमध्ये राहावं लागेल. महालक्ष्मी स्पोर्ट्स प्लेइंग 11 देणं गरजेचं राहील. तुमचे 2 बदल यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता. इथे चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. सारंग ज्याला एक जीवनदान आहे. हां म्हणजे आता 1 बदल असेल. पहिले जर 2 बदल असतील तर आता 1 बदल करणं गरजेचं राहील. तुम्हाला एक गोष्ट लक्षामध्ये घ्या इथे पंचाकडे अपील केलं गेलं ज्यावेळेस तुमचा 3रा सामना येणार आहे, ज्यावेळेस तुमचा 3रा सामना येईल तुमचे 14चे 14 खेळाडू खेळलेले पाहिजेत. हा या क्रिकेटच्या स्पर्धेचा नियम आहे. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. सारंग कांबळेला एक जीवनदान पण आहे. पहिल्या चेंडूवरती इथे जीवनदान मिळालं होतं. इथे झेल त्याचा सुटला होता. या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही आहे. अवधूत संघाचा संघनायक कर्णधार पद का हे मात्र दाखवून द्यावं लागेल. उंची खूप आहे. पाहायचंय तिथे शतरक्षक डाऊन द बॉल आणि विकेट आली आहे. सारंग कांबळे याच्या रूपाने मला वाटतं बिमर चेक करायचं आहे. ओके सर. फुलटॉस चेंडू हा कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे का, कंबर किंवा कमरेपेक्षा जास्त उंचीचा आहे का हे मात्र चेक केलं जाईल, तपासलं जाईल. सारंग कांबळेचं एक जीवनदान आहेच आहे. दुसरं मिळणार का यासाठी हे प्रयत्न निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय.
तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतो ते आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आला की आपल्याला ऑनस्क्रीनसुद्धा ही गोष्ट पाहायला मिळणार आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की स्क्रीन त्यासाठीच आहे की तिसऱ्या पंचाने जे काय निर्णय दिले गेलेले आहेत ते मात्र आपल्याला, आणि काय आहे, रेड बत्ती, नो बॉल आहे. सारंग कांबळेला इथे दुसरं जीवनदान आहे. नो+1 अशा 2 धावा सारंग कांबळे आज नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शून्यावरती जीवनदान आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहतोय इथे परत एकदा नो बॉलवरती जीवनदान. आणि आता पुढचा चेंडू विशाल कल्याणकरसाठी आहे. आणि पुढचा चेंडू काय असेल, या चेंडूसाठी फलंदाज नेहमी असुसलेला असतो की अशा प्रकारचे मला चेंडू यावेत, कारण ही क्रिकेटची स्पर्धा ठरली आहे सुपर डुपर हिट. आणि पुढचा चेंडू फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू आहे. अवधूत पाटील फुलटॉस चेंडू निश्चितप्रमाणे टाकताना पाहायला मिळालाय. नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बदल काय केला गेला, कारण स्ट्राईक रोटेड आहे. नो बॉल ज्याच्यासाठी टाकलाय तो स्ट्राईकला फलंदाज जर असेल तर क्षेत्ररक्षण बदलता येत नाही. हा नियम आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा आणि क्रिकेटमधलाच हा नियम आहे. अवधूत पाटील तयार. फ्री हिटचा चेंडू. आणि इथे फ्री हिटचा चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पोचते सीमारेषेच्या वर फरार. KPLचा खणखणीत चौकार. म्हणून सर निश्चितच ज्या पद्धतीने फलंदाजी होते, पहिल्या षटकात 18 धावा कुठल्या 88 धावांचा पाठलाग करताना, आणि सुरुवात तिने अतिशय छान केली आहे. आणि आता त्याची सिरीज जे पहिले 2 चेंडू मला वाटतं निर्धाव केले होते, आता मात्र थोडंसं छान कमबॅक केलं आहे तो सलामीवर. पूर्ण श्रेय विशाल कल्याणकर आणि मला वाटतं सारंग कांबळे यांना द्यावंच लागणार आहे. विशाल खूप आक्रमक होताना पाहायला मिळालाय. धापलक झटपट वाढलाय. धापलकवरती धावसंख्या आहे 24 धावा. परत एकदा इथे उंची खूप आणि कॉटन बोल्ट. विशाल कल्याणकरची विकेट आली आहे, मोठी विकेट आली आहे. पहिला फलंदाज बाद झालाय. 24 धावा धापलकवरती आपण पाहतोय. विशाल कल्याणकरने आपली जी खेळी होती 21 धावांची ती खऱ्या अर्थाने सार्थकी लावली आहे. बघायचं आहे आपला संघ विजय होतो की नाही. जर संघ विजय झाला तर ही खेळी निश्चितच यादगार राहील संघासाठी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय नितीन माटुंगे याला आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत, कारण नितीन माटुंगेला माहिती हा सामना किती महत्त्वाचा आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं एक चांगली फलंदाजी करणार फलंदाज विशाल कल्याणकर इथे परतीचा प्रवास करतोय असं म्हणतरी हरकत नाही आहे. परतीचा प्रवास करावा लागला आहे, पण अफलातून फलंदाजी. 7 चेंडू खेळला आणि संघासाठी 21 धावा 3 चौकार एका षटकाराच्या मदतीने बनवताना त्याला आपण पाहिलेलं आहे. विशाल कल्याणकरला नवीन फलंदाज नितीन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो पोहोचला गेलेला आहे. शांत प्रकारचं अगदी वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल ते आपल्याला पाहिजे. अचूक टप्प्याची गोलंदाजी करायला अवधूत पाटीलला. गोलंदाजीवरती परत एकदा आपण पाहतोय जो तयार आहे. अवधूत कॅप्टन टू कॅप्टन अवधूत पाटील वर्सेस मॅच मैदानाच्या आतमध्ये नितीन माटुंगे. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा हलक्या हाताने चेंडू या दरम्यान सन्मानपूर्वक जो खेळला गेलेला आहे. म्हणजे फोर्स फिटनेस या संघाकडे जर आपण पाहिलं तर या संघामध्ये असणारे जे काही पाठीराखे आहेत, या टीम संघात खेळणारे जे खेळाडू आहेत, त्याचबरोबर अगदी आपण पाहिलं या टीमचे जे संघमालक आहेत ते कदाचित राजेश खन्नाच्या चित्रपटामध्ये एक गाणं आहे ते कदाचित मनामनात म्हणत असतील.
इथे मात्र बिघडक्यांचा प्रयत्न होता. इथे निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला चेंडू होता, चांगला टप्पा सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहिलाय. नितीनचं खातं अजून खोललं गेलेलं नाहीये. 2 चेंडू त्याने खेळले. षटक क्रमांक आपण पाहू संपलं जाईल ते आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 24 धावा धापलकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या षटकात नो बॉलवरती जो काही चौकार येताना पाहायला मिळाला होता तिथं अगदी आपण पाहिलं नो बॉल, त्याच्यानंतर एक चौकार येताना पाहायला मिळाला आणि एक बॅटनी अशा 6 धावा निश्चितच येताना पाहायला मिळाल्यात. अवधूत पाटील याच्याकडून होणारी कामगिरी या ठिकाणी अगदी आपल्याला जी पाहायला मिळते. मनोज जी पहिल्या षटकांच्या तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर दुसरं जे षटक होतं ते अतिशय चांगलं षटक होतं, बांधून ठेवणारं षटक होतं आणि जखडून ठेवलं फलंदाजांना. अवधूत पाटीलने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जर नो बॉलवर जर चौकार सोडला तर अन्यथा अतिशय धारदार असं षटक होतं त्यांचं आणि खऱ्या अर्थाने फलंदाजांना त्यांनी अडचणीत आणलं. आणि जेणेकरून असं वाटत होतं की एक पहिल्या 2 षटकात साधारणतः 30च्या आसपास धावसंख्या जाईल, तसं काही घडलं नाही. 2 षटकात 24 अशी मर्यादित धावसंख्या ही धापलकर बघायला मिळते. बघायचं की एकंदरीत ज्या पद्धतीने विशाल कल्याणकर हा जरी बाद झाला आहे, त्यानंतर ते सारंग कांबळे आणि नितीन माटुंगे, विशेषतः नितीन माटुंगेवरती फार मोठी जबाबदारी असेल. संघाचा हा भारदस्त असा खेळाडू आणि आयकॉन म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर. आणि बघायचं की या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या या दुसऱ्या पर्वात तो आपली कामगिरी कशी करत. पहिल्या सामन्यात तो पूर्णतः अपयशी ठरला होता. आता मात्र महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा आहे, कारण सलग 2 पराभव संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. आणि अन्यथ जर फोर्स फिटनेस स्पोर्ट्सचा जर हा संघ या सामन्यात जर पराभवाचं तोंड बघायला मिळालं तर स्पर्धेच्या बाहेर निश्चित जाणार आहे. हा झेल होतो आहे, चेंडू सरळ जातो आहे तो शॉर्ट थर्ड मॅनला आणि एक साधा सोपा झेल हा टिपला आहे. दुसरा धक्का जो संघाला. आणि आता मात्र नाही, कन्फर्म करताय असं वाटतंय. दोन्ही पंच मला वाटतं फलंदाज बाद. ओके, फलंदाज बाद स्वतः जातोय. तर हा एकंदरीत दुसरा धक्का तो संघाला. आत्ता मात्र सामन्यात खऱ्या अर्थाने रंगत येणार. बघा, बिनबाद 24 अशी सुरुवात होती. विशाल कल्याणकर आणि सारंग कांबळे यांनी बऱ्यापैकी नांगरा खेळपट्टी रोवला होता, विश्वसनीय फलंदाजी करत होते. विशाल कल्याणकर बाद झाला आणि त्याचीच ओढली ती सारंग कांबळेने आणि बघता बघता बिनीचे शिलेदार हे तंबूत परतले आहेत. नवीन फलंदाज अमोल भोजने 40+. विशेष करून अगदी आपण पाहिलं की सारंग कांबळे रिव्हर्सचा पटका खेळताना पाहायला मिळाला आहे. 2 वेळेस जीवनदान होतं आणि परंतु 3ऱ्या वेळेस जीवनदान मिळालं नाही. सारंग कांबळे मैदानाच्या आतमध्ये तितकी मोठी करामत करू शकणार नाही 2-2 जीवदान असताना सुद्धा. दुसरा फलंदाज बाद झाला आहे धापलकरती. धावसंख्या आपण पाहिली तर ती 24 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि न्यू बॅटर आता अमोल भोजने 40+चा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निखिल प्रतिता गोलंदाजीवरती तयार असेल आणि समोरच्या बाजूला अमोल भोजने याला आपण पाहणार आहोत. निखिल टू अमोल, पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे. प्रेक्षकांची गर्दीसुद्धा तुम्ही आता 360 डिग्रीमध्ये नजर जर फिरवली तर कदाचित अगदी खूप मोठी गर्दी या आपल्या पॅव्हिलियन मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली, अमोल भोजने एका धावसंख्येने आपल्या खात्याला सुरुवात करतोय. एका सिंगलने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या 25. या दरम्यान अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न शतरक्षी चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक सिंगल आला, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि धावबाची संधी इथे नितीन माटुंगे पोहोचलाय. धापरेकर धावसंख्या 27. मी एक वाक्य घारगावच्या मैदानावरती सांगितलं होतं संगमनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये
की मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढला होता एक नेता, त्याचं नाव होतं मनोज जरांगे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी एक नेता लढला, त्याचं नाव होतं मनोज जरांगे. आज फोर्स फिटनेस संघासाठी लढावं लागेल, नाव त्याचं नितीन माटुंगे. त्याशिवाय पर्याय नाहीये, लढावाच लागेल, लढल्याशिवाय पर्याय नाही, लढणं गरजेचं आहे. निखिल तयार, उजव्या हाताने मारा नितीन माटुंगेसाठी. उजव्या हाताने मारा करेल निखिल टू नितीन. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदलाव. नितीन माटुंगेची विकेट किती मोठी आहे हे नवी सांगण्याची गरज नाही. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, सन्मानपूर्वक चेंडू खेळला. समोरच्या बाजूला एक सिंगल तर आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळतीये. एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या 28 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा चालू आहे. 2 बाद 28 झाल्यात. 88चा पाठलाग आहे, अजून 60 बनवायचे आहेत आणि या 60 धावा बनवत असताना चेंडू बाकी राहिलेत 32 चेंडू 60 धावा. गोलंदाज तयार, प्रतिदा गोलंदाज मार्कवरती. निखिल टून अमोल. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू ढकलला आहे, तिथे एक सिंगल आरामात येईल. एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावर धावसंख्या 29 वरती धावफलक. सुरेख फटका, मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या, हो प्रयत्न अफलातून होतोय पण चेंडू पोचलाय मैदानाच्या बाहेर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक, 6 रन, षटकार आलाय. नितीनच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळालाय. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी एक आकर्षक स्पोर्ट्स शूज दिलेला आहे, अभिजित मगदूम अर्थात पप्पू, ज्यांचा वाढदिवस खूप ताटामाटा झाला पण तो कुठं झालं तेच कळलं नाही अभिजित मगदूम साहेबांचं. त्यांचं मनापासून एक आणि स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ठराविक लोकांनाच कदाचित निमंत्रण असेल असं मला वाटतंय अभिजित मगदूम यांचं. एक षटकारानंतर धावफलक झटपट पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 3 षटका अखेर 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात आणि आता समीकरण आहे उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30, वाढवायच्या 53. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय प्रशांत पोवार आमचे नायकू शरद काशी स्पोर्ट्स या टीमचे असणारे कोच आहेत आणि एका बाजूला अगदी आपण पाहतोय किरण खतकर हे फोर्स फिटनेस या टीमचे कोच आहेत. दोन्ही जुने जाणते खेळाडू, सगळ्यात महत्त्वाचं जुने खेळाडू आहे. म्हणजे आज हे दोघं जण द्रोणाचार्याच्या भूमिकेमध्ये, आज त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जेवढं कमवलेलं आहे आज सगळं पाण्याला लावावं लागेल. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवायचं, गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती कोण असेल त्याच्या विरोधात कोणाला आक्रमण करावं लागेल, या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. शेवटच्या 30 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 53 धावा. 30 चेंडू 53. करामती काय होणार आहे मैदानाच्या आत. 30 चेंडू 53चा पाठलाग. शेवटचे 5 ओव्हर याच्या बाकी राहिलेत. उद्या 9 वाजता मॅच सुरू होणार, ही पण गोष्ट लक्षामध्ये घ्या. उद्या 8 मॅचेस उद्या 8 ओव्हर. या दरम्यान आपण पाहतोय जोरदार चेंडू आहे, इथे गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावफलकावर धावसंख्या असेल ते आता 36 धावा. 36 वरती धावफलक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक सुद्धा आधी या मैदानावरती उपस्थित आहेत. आपण प्रेक्षकांमध्ये सुद्धा जाणार आहे थोड्या वेळ चर्चा करायला की कोणाकोणाचा आवडता खेळाडू आहे, बावड्यातलं क्रिकेट कशा प्रकारे वाटलं जात आहे, पाठीराखा KPL बद्दल मत काय, कोणत्या टीमसाठी सपोर्ट आहे, कोणता प्लेअर आवडतोय, या भावना आहेत
त्या सुद्धा आपण प्रेक्षकांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. इथं परत एकदा जमेलाचा मंत्र फटके खेळलाय, मिड विकेटला चेंडू आलाय, त्या दरम्यान आलेल्या तब्बल 2 धावा आणि या 2 धावा संख्येनंतर धापलक 38 वरती जाऊन जे पोहोचलाय 38, लॉस ऑफ 2 विकेट. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 28 आणि धावा बनवायच्या आहेत पुरे 50. अजून 50 बनवायच्यात 28 चेंडूमध्ये. अवधूत पाटील गोलंदाजी मार्कवरती, समोरच्या बाजूला नितीन माटुंगे. जोरदार बॅट फिरवली आहे, इथे चेंडू बॅट वरती नाहीये. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अमर ढोकरी याला आपण पाहतोय. छोट्या चणीचा खेळाडू आहे. नेपोलियन बोनापार्ट सुद्धा 4 फूट 2 इंच असताना सुद्धा जग जिंकण्याच्या इरिश्रीने पेटला होता. इथं अमोल सुद्धा अगदी आपण पाहतोय छोट्या उंचीचा आहे, पण कामगिरी खूप मोठी आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अवधूत तयार. इथे परत एकदा बॅट तर फिरवली गेली, बॅटवरती चेंडू नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. चेंज ऑफ पेस. मला वाटतं यावेळेचा चेंडू जो आहे ना, हा यावेळेचा चेंडू हाताने टाकलाच नाही अवधूत पाटीलने. यावेळेचा चेंडू अवधूत पाटीलने डोक्याने टाकलाय, लेग ब्रेक केलाय, जो शरीरावरती पोचला गेला होता. पडल्यानंतर चेंडू आत बाहेर करण्याची जी काही पद्धत आहे ना, व्हेरिएशन अतिशय सुरेख या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज स्पर्धेत गोलंदाजीवरती तयार आहे. 38 वरती धापलक अगदी स्थिर, 2 गाड्यांच्या मोबदल्यात. नितीन माटुंगे स्ट्राईकला आहे आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय पायाच्या सायने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय, अडवलाय आणि पंचांच्या 2 यात परत एकदा जमिनीला समांतर ही धाव अवांतर स्वैर मारा आपल्याला पाहायला मिळालाय. आणि धापलकवरती धाव संख्या 39, 39 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 39. अजून 49 बनवायचे आहेत. 26 चेंडू यायचे बाकी आहेत. 26 चेंडू आणि 49 धावा. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला गेलाय. चाळीस मिनिटाचा वेळ सगळ्यात महत्वाचा. 40 मिनिटं तुमची संपली की पॉवर प्लेची षटकं सुरू. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंज ऑफ पास करण्याचा प्रयत्न, परत त्याला यश आलंय अवधूत पाटीलला. अजून एक चेंडू डॉट आलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. अवधूत पाटील संघाचा संगनायक. एका म्यानामध्ये एकच तलवार राहील, एक तर नितीन माटुंगे किंवा अवधूत पाटील. एका म्यानात 2 तलवारी बसूच शकत नाही. आता जो जिंकेल तो या स्पर्धेतील साखळी पद्धतीतील शेवटचा सामना नंतर लगेच खेळेल. गोलंदाज तयार, परत गोलंदाजी मार्कवरती. शांत प्रकारचं वातावरण. अवधूत तयार. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, लॉंगॉनला चेंडू पोचला गेला. 1 धाव तरी येते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि आरामात आलेला या ठिकाणी या 2 धावा आहेत. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावसंख्या 41, 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 88 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 87 शरद काशी स्पोर्ट्स क्लब संघाने बनवल्यात. 88चा पाठलाग करत असताना आता फोर्स फिटनेस संघाने 4 ओव्हरमध्ये 41 धावा तर बनवलेल्या आहेत आणि राहिलेल्या 4 ओव्हरमध्ये अजूनही 47 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे जो अजूनही या ठिकाणी जो करायचा आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय करमत जे केले जाणार आहे. 2 बाद 41 धावा धावपलकावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये होती. पाणी नेलंय, मला असं वाटतं पाणी नाही नेलं, कानमंत्र नेलेलं आहे. चाळीस मिनिटाचा वेळ, त्याच्यानंतर पॉवर प्ले सुरू. या 4 ओव्हरमध्ये 47 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे जो करायचा आहे आणि या 47 धावसंख्येचा पाठलाग कसा होतो हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा जाऊया. ॲम्ब्युलन्स पलीकडच्या बाजूला आली आहे, गाड्या काढून घ्या. ॲम्ब्युलन्स आलेली आहे, गाड्या काढून घ्या.
तर एक गोड आवाज विजय बागायतदार सर निश्चितप्रमाणे त्यांच्या जोडीला माझा भाऊ परत एकदा येतोय जुन्नर भूषण चंद्रकांत शेटे. धन्यवाद. बगसकर सर आमच्या जोडीला आहेत आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये मॅच पोहोचलेली आहे. कोल्हापूर प्रीमियर लीगचा आज चौथा दिवस, चौथी रात्र आणि एक महत्त्वाची मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. कोण जिंकणार आणि या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणार त्यासाठीची मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लखन यावेळेला जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय, अडवला जातोय बॉल. मॅच अगदी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आणि चुरशीची सुद्धा होते बागायतकर सर. निश्चितच कारण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे विजेता संघ जर विजेत्या संघाला दोन्ही संघाला हे मॅच महत्त्वपूर्ण आहे आणि ज्या पद्धतीने जी सुरुवात झाली होती त्यानंतर झटपट 2 गडी बाद झाल्यानंतर एक हलकासा दबाव आला आहे नितीन माटुंगे आणि अमोल भोजने यांच्यावरती. तेवी चेंडू 46 धावांची आवश्यकता. नितीन माटुंगे कोल्हापूरचा सिक्सर किंग, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम बिग हिटर म्हणून त्यांची ओळख आहे. हो यावेळेला आपण पाहू शकता गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना पाहिलं. म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चा याचीच होती, कोण जिंकणार ही मानाची स्पर्धा, कुणाच्या नावाने ही स्पर्धा होईल. आज मात्र कोण सुपर 8 मध्ये जाईल यासाठी चर्चा आहे. फटका तर खेळला जातोय, नितीन माटुंगे यांच्या बॅट मधून आलेला फटका जातोय सीमा रेषा पार. षटकार, अतिशय सुरेख षटकार होता आणि या षटकाराने आता मात्र इरादे हे स्पष्ट केलेत ते अर्थातच नितीन माटुंगे. आणि नितीन माटुंगेबद्दल जेवढं त्याचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. त्याच्याकडे अति प्रदीर्घ अनुभव आहे आणि आपल्या अनुभवाचा अतिशय तो छान फायदा उठवत आहे. भले स्थानिक क्रिकेट असो किंवा व्यावसायिक क्रिकेट असो, प्रत्येक ठिकाणी तो आपला ठसा हा निश्चितपणे उमटवतो आहे. तर जवळपासच्या दिशेने कमबॅक लखनलाही करावं लागेल, कारण संधी तर 1 वर्षानंतर प्रत्येकाला मिळाली आहे कोल्हापूर प्रीमियर लीग गाजवण्याची आणि त्यासाठी अख्खा कोल्हापूर वाट पाहतोय. कारण कोल्हापूर क्रिकेटची पंढरी म्हटलं तर बावडा ओळखला जातो. याच मैदानात कित्येक इतिहास घडले गेले टेनिस क्रिकेटचे आणि त्याच मैदानात यावर्षी कोण जिंकणार याची चर्चा आहे. यावेळेला पुन्हा आक्रमण करताना पाहायला मिळाले, फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालेत. 1 धाव तिकडे घेतली गेली. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 49 धावांवर. अजूनही 20 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. हळूहळू प्रेक्षकांनी बागायतकर सर मैदान प्रेक्षक व्याप्त होताना पाहायला मिळत आहे आणि हीच खासियत आहे या मैदानाची. या मैदानात प्रेक्षक उदंड प्रतिसाद नेहमीच लाभलाय, कारण दर्जेदार क्रिकेट काय असताना या मैदानाने कित्येक वर्षानुवर्ष पाहिलंय. यावेळेला देखील कोलवटप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव घेतली गेली, थांबवलं एकाच धावेवर. समीकरण बदलत आहे. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलेल, परंतु धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 50 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. फोर्स फिटनेस संघ 50 धावा पूर्ण करतोय. विजयासाठी जर पाहिलं तर 88 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 50 धावा पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत. अजूनही 19 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. अमोल भोजने, नितीन माटुंगे, परंतु त्यांना रोखण्यासाठी लखन बॅट फिरवली अतिशय वेगामध्ये, परंतु नाही, नाराज आहे स्वतःवर. स्ट्रोक तर नाही आलाय आणि इकडे डॉट बॉल येईल. समीकरण बदलतंय. बघता बघता 5 ओव्हर संपल्या. 10च्या सरासरीने 50 धावा झाल्या. 3 ओव्हरमध्ये 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे फोर्स फिटनेस संघाला. शरद काशिक स्पोर्ट्स या संघाच्या विरुद्ध बागायतकर सर 3 ओव्हर बाकी आहेत, परंतु विकेट 2च गेलेले आहेत. हा प्लस पॉईंट पाहायला मिळते. पाहूया काय होईल. निश्चितच, कारण जर एकंदरीत प्रिडिक्शनचा विचार केला तर 70% चान्सेस आहेत फोर्स फिटनेस संघाकडे. आणि ज्या पद्धतीने आता नितीन माटुंगेने आपली बॅट तळपवली आहे, आपल्या त्याने इरादे अगदी स्पष्ट केले आहेत. मी आक्रमक फटकेबाजी करणार, स्वतःला सावरणार, संघाला सावरणार आणि संघाला एका चांगल्या स्थितीत नेऊन सोडणार. आणि निश्चित नितीन माटुंगेने आपण व्यावसायिक क्रिकेट कसं खेळावं हे त्याने आज दाखवून दिले आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. अजूनही जर पाहिलं तर मॅच ऑन आहे. 3 षटकं बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांची आवश्यकता. ज्या टेनिस बॉल क्रिकेटने आम्हाला वेड लावलंय, आज तेच वेड कोल्हापूर नगरीमध्ये आणि
कोल्हापूरची टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं तर बावडामध्ये रंगताना पाहायला मिळतोय क्रिकेटचा हा जबरदस्त खेळ. कारण या कोल्हापूरने खूप सारे तारे सितारे महाराष्ट्राला दिलेत. मग खेळ क्रिकेटचा असू देत, खेळ कबड्डीचा असू देत, खेळ जर पाहिलं तर कुस्तीचा असू देत किंवा फुटबॉलचाही असू देत, कोल्हापूरची बातच न्यारी आहे. आणि आज कोल्हापूर टेनिस क्रिकेटच्या रंगात रंगतंय. अमोल भोजने स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. हो, दुसरीचाही कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण केल्या गेल्या. क्षणाक्षणाला पारडं बदलेल ही मॅच आणि मॅच मधील उत्कंठा हळूहळू विजय बागायतकर सर आता वाढताना पाहायला मिळते. कारण प्रेक्षक अजूनही ह्याच विचार करतायत तर जिंकणार कोण. कारण एका बाजूला जर पाहिलं तर अवधूत पाटील आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नितीन माटुंगे आहेत. एका बाजूला फोर्स फिटनेस आहे तर दुसऱ्या बाजूला शरद काशी स्पोर्ट्स आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आनंद. हो, या वेळेला मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने कमबॅक आहे. या ठिकाणी म्हणेल मी आनंद यांचं अमोल यांच्या विरुद्ध एक जबरदस्त. कारण अमोल यांच्याकडे ती स्ट्रेंथ आहे, मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात, परंतु आनंद देखील काही कमी नाहीये. यांनाही आम्ही नेहमीच दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि आता जर पाहिलं तर समीकरण बदलत आहे. चेंडू 16 आणि धावा करायच्या आहेत त्या 36. 16 चेंडूमध्ये 36 धावा हे समीकरण मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अंतिम 16 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. टेनिस बॉल क्रिकेट आपल्या सगळ्यांचं लाडका आहे. ते पाहायला आपण गर्दी करतो त्याचं कारण आहे लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येकाने टेनिस बॉल लेदर क्वचितच खेळतात कारण तो महागडा खेळ आहे, परंतु हा गरिबांचा खेळ आहे आणि तो आज कोल्हापूरमध्ये रंगलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय अमोल भोसले यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. स्ट्राईक रोटेट करतायत ही जमेची बाब आहे. कारण जसजसा आता डाव पुढे जाईल, बॉल कमी होतील, दबाव वाढत जाईल, कारण रिक्वायर रन रेट वाढत जाणार आहे. आणि आता जर पाहिलं तर 15 मध्ये 35, परंतु कोल्हापूरचा सिक्सर किंग नुसता कोल्हापूरचा नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा सिक्सर किंग म्हणून नितीन माटुंगे हे नाव घेतलं जातं. परंतु आता आशा अपेक्षा महत्वाकांक्षा त्यांच्याकडून केल्या जातील. अंतिम टप्प्यामध्ये मॅच रंगात आली आहे. 15 मध्ये 35ची आवश्यकता. एका बाजूला आनंद, एका बाजूला नितीन. हो आनंदकडून मात्र एक जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठा फटका नाही येऊ शकला. डॉट बॉल प्रेशर वाढवेल बागायतकर सर. निश्चितच आता मात्र एकंदरीत ज्या पद्धतीने नितीन माटुंगेवरती फार मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी त्याला समर्थपणे पेलवायची आहे. आणि आता येणाऱ्या ज्या षटकांमध्ये खरा कस हा नितीन माटुंगेचाच लागणार आहे. कस लागला जाणार आहे दोघांचाही. कारण बॉलरला धावा द्यायच्या नाहीयेत, बॅट्समनला धावा करायच्यात. बॉलरला बॉलने फलंदाजाला थांबवायचं आहे, बॅटरला हातातल्या बॅटने बॉल टोलवायचा आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 14 मध्ये 35. काय होईल या मॅच मध्ये. बॅट फिरवली आहे परंतु आनंद आणखीन एक चांगला चेंडू टाकत असताना आपल्या टीमला आनंद देत आहेत. आनंद मगदूम आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. नितीन यांच्या विरुद्ध प्रभावी मारा केला जातो, व्हेरिएशन केलं जातं. विशेष म्हणजे गती परिवर्तन सर. अलीकडच्या कालावधीमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये या बॉलचा वापर मात्र T20 मध्ये लेदर बॉलमध्ये वापरला जातो आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये खूप सातत्याने चांगल्या पद्धतीने याचा वापर होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आनंदची, परंतु समोर जर पाहिलं तर नितीन इतिहास त्यांनाही घडवायचा आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातोय. नितीन माटुंगे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह बागायतकर सर काय म्हणाल. नितीन जबरदस्त बॅटिंग. नितीनने खऱ्या अर्थाने आता कमबॅक केलाय बघा. मागील 2 चेंडू निर्धाव झाले होते, हलकासा त्याचा दबाव आला होता, परंतु मी आत्ताच म्हटलं होतं की नितीन हा कसलेला खेळाडू आहे, त्याच्यावर फार मोठा प्रभाव पडला नाही आणि खराब चेंडूचा अगदी खरपूस समाचार घेतला आणि बघता बघता चेंडू टोलावला तो सीमा पार. आता पहा 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. कोल्हापूर प्रीमियर लीग रंगात आली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अवधूत पाटील म्हणतात मी सोडणार नाही, नितीन माटुंगे म्हणतात मी घेतल्याशिवाय राहणार नाहीये. अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मॅच तर रंगात आली आहे, मॅच रंगात आली आहे. आणि किट जर दोन्ही टीमचे पाहिले तर एका बाजूला असं वाटतं आरसीबीची टीम खेळते, एका बाजूला असं वाटतं सीएसकेची टीम खेळते. त्यांच्यामधील मॅच या ठिकाणी रंगलेली पाहायला मिळते. कारण प्रीमियर लीग पहा बागायतकर सर, या प्रीमियर लीग जिंकणं सोपं नसतं. प्रीमियर लीग या मोठ्या खेळाडूंच्या नावावर जिंकल्या जात नाहीत. प्रीमियर लीग टीमच्या कॉम्बिनेशनवर जिंकल्या जातात. पहा ज्या टीमचं कॉम्बिनेशन चांगलं होईल
अशा कित्येक, आज नाही तर कित्येक प्रीमियर लीगची तुम्ही उदाहरणं घ्या. मोठमोठे खेळाडू असतात, कॉम्बिनेशन नाही होत, त्यामुळे तुमच्या बरोबरचा खेळाडू किती मोठा आहे किती छोटा आहे त्याला जोपर्यंत तुम्ही घेऊन खेळत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकणार नाहीये. निश्चितच अगदी सत्य आहे. कारण गंमत बघा की प्रीमियर लीगने एक दाखवून दिलं आहे प्रत्येक खेळाडूला ते वाव आहे. जरी सामना हरला तरी तुम्ही बऱ्यापैकी कमबॅक करू शकता आणि जिथे एक पराभव पत्करल्यानंतर सुद्धा तुम्ही स्पर्धेचं अजिंक्यपद तुम्ही पटकावू शकता. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. फोर्स फिटनेस प्रयत्न करणार आहेत मॅच जिंकण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूला शरद काशी स्पोर्ट्स मॅच त्यांनाही जिंकायची आहे. या स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं आहे आणि जर या मॅचमध्ये नाही जिंकले वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. या वेळेला स्ट्रोक तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहिला मिळाला. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल आणि स्ट्राईकवर नितीन माटुंगे येताना पाहिला मिळतील. काळजाचे ठोके चुकतात, काळजाचे चंदू ठोके सर, देखील. चंदू सर, आता मी प्रेक्षक गॅलरीमध्ये आलेलो आहे. तिथे नितीन माटुंगेचा खूप मोठा फॅन फॉलो आहे. काय सांगाल, नितीन माटुंगेची टीम जिंकणार आहे का? नक्कीच जिंकणार आहे सर. नितीन माटुंगे हा कोल्हापूरचा सिक्सर किंग आहे. तांबडा पांढरा रस्सा. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या नितीन माटुंगेसाठी. क्या Go बात to आहे. combox. क्या बात आहे. हे कोल्हापूरकर आहेत आणि नक्कीच तांबडा पांढरा कोल्हापूरची ओळख आहे. आणि आज जर पाहिलं तर 11-28, परंतु गोलंदाज सुद्धा कोल्हापूरचाच आहे. तो तरी कुठे हार मानणार आहे? पाहूया काय होईल. या वेळेला बॅट अतिशय वेगात फिरवली आहे परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल दबाव वाढवेल. एक डॉट बॉल देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. नितीनच्या हातात बॅट आहे परंतु गोलंदाज लखन सांगतायत मी देखील प्रयत्न करेल आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीये. समीकरण 10 मध्ये 28 धावा. नितीन माटुंगेसाठी एक चेंडू किंवा 2 चेंडू जरी निर्धाव केले तरी उरलेल्या चेंडूवर तो षटकार चौकार टाकून आरामात त्याची भरपाई करू शकतो. एवढी ताकद त्याच्यामध्ये निश्चित आहे. नक्कीच. परंतु पाहूया त्या ठिकाणी हा क्रिकेटचा खेळ आहे. या वेळेला नितीन माटुंगे फटका तर खेळला जातोय. पाहूया किती लांबवरचा जाताना पाहिला मिळेल. कोल्हापूरचा सिक्सर किंग, त्याच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार ना, षटकार. मी आत्ताच म्हटलं होतं की जरी 1-2 चेंडू निर्धाव केले फारसा मोठा फरक पडणार नाही. एका चेंडूत तो सहज भरपाई करू शकतो आणि त्याचंच आपल्याला एक ॲक्शन रिप्ले किंबहुना एक छान उदाहरण बघायला मिळालं. मागच्याच चेंडूवर एक खणखणीत षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून सहज, म्हणजे ज्याला क्रिकेटच्या भाषेत विनाशकारी असा हा फटका होता. अजूनही 9 चेंडू 22 धावा. मॅच 50-50 आहे. मॅच अजूनही शरद काशी स्पोर्ट्सकडे सुद्धा आहे आणि फोर्स फिटनेसकडे सुद्धा आहे. नितीन अजूनही जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर युट्यूबला देखील आमच्या बरोबरने प्रेक्षक जुडलेत. का नाही जुडणार, कारण स्पर्धाही तेवढीच दर्जेदार आहे. नितीन माटुंगे बॅट फिरवली, बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल सीमा रेषा पार. नितीन माटुंगे यांच्या बॅट मधून सर येतोय चौकार. चंदू सर, इथे माझ्या बरोबर एक छोटा मुलगा आहे, तर त्या छोट्या मुलाला सुद्धा विचारलं की तुझा आवडता खेळाडू कोणता आहे? नितीन माटुंगे. अरे बाप, इथं सगळ्याच्या सगळे काय नितीन माटुंगेचे फॅन फॉलो आहेत. काय सांगशील मित्रा, इथं नितीन माटुंगेची फलंदाजी तुला कशी वाटते? चांगली वाटते. इथं जिंकणार का नितीन माटुंगे? जिंकणार. काय सांगशील अंबाबाईला आज? अंबाबाई देवीला काय सांगशील नितीन माटुंगेसाठी? जिंकून दे. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या नितीन माटुंगेसाठी. परंतु इकडे क्रिकेट जिंकावं असं देखील प्रत्येकाला वाटणार आहे. जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे. नितीन चांगली बॅटिंग करतायत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मेहनत तर शरद काशी स्पोर्ट्सनेही केली आहे. त्यांचे गोलंदाज लखनने देखील स्वप्न पाहिलं असेल मलाही जिंकायचं आहे, त्याच्यासाठीची प्रॅक्टिस केली असेल. परंतु वर्षभर जी प्रॅक्टिस केली आहे ना ती आता अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला दाखवायची आहे. आणि तुमचा कस केव्हा लागतो? ज्यावेळेला प्रतिस्पर्धी बलवान असतो. हो, प्रतिस्पर्धी बलवान आहे परंतु मी सुद्धा काही करू शकतो हा विश्वास जागवावा लागेल. 8-18. यावेळेला उडवला, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतो. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. टाळ्यांचा गजर आणि टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट देखील होताना पाहायला मिळतोय. चंदू सर, एकंदरीत या स्पर्धेमध्ये 16 संघाने सहभाग घेतला. 16 संघाच्या संघनायकाचे स्वप्न आहे की या स्पर्धेवर दादागिरी दाखवायचे, विजेतेपद पटकवायचं आणि त्याचं उत्तर आपला उद्या रात्री निश्चित मिळणार आहे. पहा काय मॅच रंगली आहे. कधी इकडे कधी तिकडे, कधी शरद काशीत कधी फोर्स फिटनेस या बाजूने जाताना पाहायला मिळते. नितीन माटुंगे यांची झुंज सुरू आहे परंतु लखन हे देखील मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 7-16. बॅट फिरवली आहे परंतु नाही. इकडे लखनचा कमबॅक पाहायला मिळाला आणि आता टाळ्या जर पाहिलं तर लखनसाठी सुद्धा वाजतील.
कारण त्यांनी नितीन माटुंगेला रोखले. सर पहा, ही मॅच गेलीये बघता बघता शेवटच्या षटकामध्ये. कोण जिंकणार याचं उत्तर मात्र आता अंतिम षटकामध्ये मिळणार आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. सर काय म्हणाल, किती महत्वाचा फॅक्टर राहील शे, नितीन हॅलो. माटुंगे? ओके बेलेकर सर बोला. इकडे परत मी खास करून आता जनरेटरच्या बाजूला आलेलं आहे, जिथं खूप सारा मित्रपरिवार आहे आणि तिथे काही मित्रांचं मनोगत आपण जाणून घेऊया. मित्रा, तुझं नाव? मी असद फायटर स्पोर्ट्सचा ओनर इरफान शेख आहे. इरफान भाई आपल्या समोर आहेत. असद फायटर या टीमचे टीम ओनर आहेत. इरफान भाई, कोणची टीम तुम्हाला वाटतं जिंकावं इथं? तसं म्हटलं तर माझ्या गावचा खेळाडू शरद काशीदमध्ये या टीममध्ये खेळत आहे, ओंकार. कारण माझा सपोर्ट हा नितीन माटुंगेला आहे, कारण माझा आवडता खेळाडू आहे तो. माझ्या मुलांचा पण आवडता खेळाडू आहे तो. क्या बात आहे. काय नितीन माटुंगेच का? कारण तो पूर्ण महाराष्ट्रातच फेमस आहे आणि त्याला प्रत्यक्षात कामात वेळ काढून मी बघायला आलो ते बॅटिंग. क्या बात आहे. इरफान भाई आपल्या बरोबर आहेत. बरं, इरफान भाईचं म्हणणं असं आहे की त्यांच्या गावातला खेळाडू ओमकार एका टीमच्या बाजूनीचे शरद काशी टीममध्ये आहे, पण नितीन माटुंगेचा फॅन मी आहे आणि माझे मुलं सुद्धा नितीन माटुंगेचे फॅन आहेत. पाहायचं आहे या मॅचमध्ये नक्की कोण जिंकतंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. परत एकदा चंदू सर आणि विजय सर. अमोल भोजने यांना देखील आम्ही कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना पाहतोय. जयसिंगपूरवाले ना, बरोबर. आणि यांच्याकडे एक क्षमता आहे, यांनी देखील एक कालखंड गाजवलाय. जोडीला नितीन माटुंगे आहेत. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आनंद मगदूम, आनंद आपल्या टीमला आनंद देणार का? अमोल भोजने आणि नितीन माटुंगे. कोल्हापूरकरांनो, दोन्ही टीमला पाठिंबा देण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मॅच गेलीये. शेवटच्या ओव्हर मध्ये कोण जिंकणार याची चर्चा आहे अख्ख्या कोल्हापुरामध्ये. यावेळेला टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, कट करताय. तडम्याच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. सीमारच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा कॉल दिलाय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. वा, प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. अशीच मॅच पाहिजे होती. प्रेक्षकांच्या टाळ्या येत आहेत, प्रेक्षकांच्या शिट्या येत आहेत, प्रेक्षकांचा आरडाओरडा ऐकायला येतोय. आणि त्या स्पर्धेला मजा नसते ज्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या शिट्या, टाळ्या आणि आरडाओरडा नसतो. चंदू सर. आणि बावड्यामध्ये ते सगळं असतं. चंदू सर, एक गोष्ट तितकीच खरी, मी ज्यांना ज्यांना मिळालोय ते सगळे काही सांगतायत की नितीन माटुंगे जिंकणार आहे. पण आता मी अशा काही व्यक्तींबरोबर आहे, काय वाटतं कोण जिंकेल? शरद काशीत फाईट करणार आणि शरद काशीत जिंकण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. क्या टफ बात. मॅच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना कोण जिंकणार आहे? शरद जिंकेल असं मात्र म्हणणं आहे. शरद काशी संघ जिंकणार असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्या टीमसाठी. वाह. एकदा जोरदार टाळ्या. वा, क्या बात आहे. मॅच दोन्ही संघांना सपोर्ट पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक वर कोल्हापूरचा सिक्सर किंग त्याच्या नावाचा दरारा मुंबई पासून दुबई पर्यंत आहे. परंतु बॉलर आनंद देखील काही कमी नाहीये. इरादा तर त्यांचा सुद्धा ही मॅच जिंकण्याचा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, बॉल पाठीमागे जाईल, धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय त्या ठिकाणी. ओ हो, येतोय डॉट बॉल. डॉट 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 आणि एक डॉट बॉल. दबाव मात्र या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. काहींना वाटत असेल या ठिकाणी जर पाहिलं तर अवधूत पाटील यांची टीम जिंकेल, काहींना वाटत असेल नितीन माटुंगे यांची टीम जिंकेल. टाय झालं तर सुपर ओव्हर आणि माझ्यासारख्या क्रिकेट वेड्याला वाटेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मॅच रंगली आहे. कोल्हापूर अख्खं पाहत आहे. आज मात्र अशी एक स्पर्धा जी मात्र तमाम कोल्हापूरकरांच्या मनामध्ये घर करते, कारण दुसऱ्याच पर्वात सगळ्यांची मनं जिंकलेत या स्पर्धेने. यावेळेला फटका टोलावला जातोय. पाहूया, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक धाव घेतली, दुसरीचाही प्रयत्न केला जातोय. फिल्डर आले, चेंडूची फेकी आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. जसजशी एक बॉल पुढे जातोय, जसजसा बॉल पुढे जातोय प्रेक्षकांच्या देखील काळजाचे ठोके धगधग 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 व्हायला लागलेत, कारण प्रेक्षकांना प्रश्नही तसेच पडू लागले. 3 बॉलमध्ये 11. बागायचकर सर, अजूनही हा संघ 50-50 आहे दोन्ही संघासाठी. विजयाचा जर विचार केला तर नितीन माटुंगेचा जर एक आक्रमक फटका झाला तर सामन्याचं चित्र काही वेगळंच असेल. परंतु आनंद मगदुम यांच्याकडेही क्षमता आहे. एखादा चांगला डॉट बॉल टाकला तर दबाव तिकडे येऊ शकतो. कधी नितीन, कधी आनंद, कधी नितीन, कधी आनंद, कधी फोर्स फिटनेस, कधी शरद काशीद. अशी मॅच मात्र आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 11 धावा. नितीन माटुंगे, आनंद मगदुम यांच्यातील लढत रंगताना पाहायला मिळते. KPL चा थरार अख्खा कोल्हापूर नाही तर अख्खा महाराष्ट्र सध्या पाहतोय या जबरदस्त सामन्याला, कारण स्ट्राईकवर आहे नितीन माटुंगे, गोलंदाजीसाठी आनंद मगदुम. लोटो लावलाय बॉल. पाहूया या ठिकाणी
एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आणि काय बॉलिंग करतायत. आनंदचंही कौतुक करणं गरजेचं आहे. संधी दिलेली नाहीये हात खोलण्यासाठी. नितीन माटुंगे या परिस्थितीत त्याची सुप्रीमो चषकातील बॅटिंग आम्हाला आठवते. काय बॅटिंग केली होती. परंतु आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचंय, कारण शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 9 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या ठिकाणी. एका बाजूला आनंद, एका बाजूला नितीन. कोल्हापूरकरांनो टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार. काय होईल अंतिम टप्प्यामध्ये या मॅचच्या. चंदू सर, एक खरं द्वंद्व बघायला मिळत आहे आनंद आणि नितीन माटुंगेमध्ये. बघायचं आहे द्वंद्व कोण जिंकतंय ते. कोण जिंकतंय, आनंद की नितीन, नितीन की आनंद, शरद काशीद की फोर्स फिटनेस. निर्णायक चेंडू आहे या मॅचचा. नितीन माटुंगे टोलावला जातोय बॉल. हवाई सफर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवर ओ हो 4 धावा. मॅच गेली शेवटच्या बॉलवर. प्रेक्षकांना हेच पाहिजे होतं आणि आता काय होईल पाहिजे. बागायतकर सर मोक्याच्या क्षणी चौकार. बॉल आता शेवटच्या बॉलवर मॅच जाताना पाहायला मिळते. 5 धावा पाहिजे आहेत सर, चंदू सर. आणि तुम्ही ज्याची अपेक्षा करतायत सुपर ओव्हर, त्याचा चौकार गेला तर सुपर ओव्हर निश्चित होणार, यात काय शंका नाही. चौकार नाही गेला तर आणि 46 धावांवर बॅटिंगही करताना पाहायला मिळत आहे. चौकार षटकार मारला 50 होईल, टीमही जिंकेल. परंतु आनंदने मॅच सोडलेली नाहीये. जर आनंदने चांगला बॉल टाकला तर टीम मात्र शरद काशीद सुद्धा जिंकणार आहे. फटका मारला तर फोर्स फिटनेस जिंकणार आहे. शेवटचा 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. कोल्हापूरच्या इतिहासातील एक जबरदस्त सामना सध्याच्या घडीला रंगतोय. जिंकणार कोण हा मात्र आपल्याला शेवटच्या बॉलवर कळणार आहे. आणि आनंद आणि नितीन दोघांसाठी देखील शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचा बॉल टोलावला तर आहे. पाहूया त्या ठिकाणी किती धावा मिळतील. आणि ओहो, आणि शेवटच्या बॉलवर जर पाहिलं तर आनंदने आपल्या टीमला आनंद देताना पाहायला मिळत आहेत. नितीन झुंजला, नितीन लढला, परंतु शेवटचा क्षण आनंदच्या नावाने राहिलाय. आणि तमाम प्रेक्षकांना मन जिंकणारी ही मॅच पाहायला मिळाली जरूर, परंतु जिंकलीये शरद काशीद स्पोर्ट्स या संघाने. तरी सुद्धा मी सगळ्यांना विनंती करेल, नितीन ज्याप्रमाणे लढला त्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नक्कीच मगदून नक्कीच पोलीसमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये देखील त्यांचा खेळ आम्ही पाहिलाय बऱ्याचदा. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली जी शेवटच्या बॉलपर्यंत रंगली सुद्धा. या मॅच मध्ये बलाढ्य संघाच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी करणारे अमोल डोकरी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी ठरताना पाहायला मिळत आहेत. आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. शरद काशीद स्पोर्ट्स या मॅच मध्ये पुन्हा एकदा येत आहेत. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या ना.